खाली दिलेले सर्व लिखाण आम्हाला नंबर 302च्या खोलीत मिळाले. कागदावर त्याचे अतिशय लक्ष असते. तेव्हा दरवेळी इतर काहीतरी लिहिलेला असा कागद आधी त्या जागी ठेवूनच त्याने लिहिलेला कागद हलवावा लागतो. एक गमतीची गोष्ट अशी आहे की एकदा लिहिलेले तो परत कधीही वाचत नाही. फक्त त्या जागी लिहिलेला कागद आहे की नाही एवढे पाहतो. आज 7 वर्ष या हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही. काही फरक असेल तर त्याची अधोगतीच होत आहे. मस्टरमध्ये त्याचे नाव त्र्यंबक वासुदेव जोशी असे दाखवले आहे. वयाने तो 25च्या जवळपास असेल. उंची 5 फुटांच्या जवळपास असेल. शरीराने किरकोळ, केस मूळचे दाट पण आता कानशिलावरून मागे सरायला लागलेत. डोळे पिंगट रंगाचे, पातळ व किंचित अणकुचीदार नाक, गव्हाळी रंग असा तो दिसायला आहे. सर्वसाधारणपणे तो नरमाईने वागतो. एखाद्या वेळी बेफाम होतो तेव्हा कधीकधी आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवावे लागते. काही वेळा ही शहाणपणाची लहर अर्धा ताससुद्धा टिकते. पण बहुतेक इतर वेळी जे काही त्याने भरकटले आहे त्याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करणेही चूक ठरेल. त्याची सिस्टीमच वेगळी आहे. कोणाला काही धागे सापडले तर त्याचे त्याला लखलाभ आहेत. जिथे आवश्यक असेल तिथेच मी कंसात एखाद दुसरा शब्द घातला आहे. बाकी सर्व नंबर 302च्याच हातची आहे. डॉक्टर CKO. बरे झाले, आज आयताच कागद मिळाला. आता सारखे त्या भिंतीवर लिहायला नको. कागदावर माणसाचे नाव लिहून कागद खाऊन तरी टाकता येतो. मग बसले का पोटात गुरगुर करीत. पण हे साल्यांना कळले पाहिजे आणि म्हणून मला खरी नावे कोणी सांगत नाही. आज परत त्या डॉक्टरला सांगितले की मला खोली बदलवून द्या. तो सारखा प्रश्न विचारत असतो. इतर वेळी बहुतेक मी मनातले खरे तेच सांगत असतो. पण ही गोष्ट गुप्तच ठेवली पाहिजे. एकदा सगळ्यांना कळले की मग खलास, आमच्या वाट्याला काय येणार. या खोलीत बदलून आलो तेव्हा पहिले काही दिवस माझी अगदी चंगळ होती. गादीच्या खालच्या बाजूस शेकडो ढेकून होते. लहान झुरळेही होते. एक तर फर्स्ट क्लास 2.5 इंची काळाभोर अवलिया होता. आहा, काय मजा आली अगदी. नको, ते तर कोणाला कळले नाही पाहिजे. ते रोज आश्चर्य करतात की मला त्यांच्या त्या जाड रोडक्यात आणि पानसट डाळपाण्यात काही गोडी का लागत नाही. पण मी एकदम एवढा खादाळपणा करायला नको होता. मिळत होते तोवर चैन होती. पण आता खोलीत काही सुद्धा नाही. मुंगीसुद्धा दिसत नाही. आज एकदम ताईची आठवण आली आणि रडूच कोसळले. ताई, तू का ग गेलीस? तुझ्याशीच फक्त मी मोकळेपणाने बोलू शकत होतो. तुलाच एकटीला काय तो माझ्या बोलण्याचा अर्थ कळायचा. ताई, अशी कशी ग गेलीस? माझ्याशी प्रेमाने बोलणारे तूच काय ती एकटी होतीस? बाकीचे सारा माझा सारखं राग करायचे. का ग, तू नसतीस तर मला हे 4 शब्दसुद्धा लिहिता आले नसते. ताई, मी तुला कितीदा तरी विचारले की बाबा माझ्यावर इतके का रागवलेले आहेत? मला त्यांच्या जवळपास सुद्धा का उभे राहू देत नाहीत? मी तुला असे विचारले की तुझा चेहरा पांढरा फटक पडायचा. तू रडायला सुरुवात करायचीस. थरथर कापायला लागायचीस. मला दरवेळी बजावून सांगायचीस, हा प्रश्न विचारू नकोस. पण का ग? मला जर कोणी सांगतच नाही तर मला कसे कळणार? तू कधी त्याचे उत्तर दिले नाहीस. पण मी तुझ्यावर रागवलो नाही का ते माहीत आहे. एकदा मी तळघरातल्या माझ्या खोलीतून वर आलो. कोणाच्या तरी हातून बाहेरची कडी लावायची राहून गेली होती. बाबांच्या खोलीतून तुझा आवाज ऐकू आला होता. ताई, मी तुला शोधत होतो. मी दाराबाहेर थांबलो. बाबा रागाने राक्षस असे काहीतरी म्हणत होते आणि ताई, तू रडत होतीस. नाही बाबा त्याला कळत नाही असे सारखे म्हणत होतीस. समोरचे दार उघडे होते. मला सरळ बाहेर जाता आले असते. पण ताई, मी आपणहून तळघरात जाऊन बसलो. तुला दिलेला शब्द पाळला ना. मग का ग अशी गेलीस? कुठे गेलीस? कोणीच सांगत नाही. बोलतच नाही ना माझ्याशी कोणी. त्यानंतर 2 दिवस तो पार ऑफ होता. कागदावर नुसत्या रेघोट्या ओढलेल्या होत्या. सुसूत्रता नव्हती. 3 वर्षांच्या मुलाच्या पातळीत काही त्याचा मेंदू काम देत नव्हता. हे कागद मी जवळ ठेवले आहेत. पण इथे यापैकी काहीच देण्यासारखे नाही. डॉक्टर CKO. हो, एकाएकी मला आठवले, एकदा बाबांनी कशावरून तरी मला काठीने खूप झोडपले होते. ताई मागून सारखी त्यांना ओढत होती नि रडत होती आणि बाबा ओरडत होते, राक्षस आहेस राक्षस, स्वतःच्या आईला ठार मारलेस, अजून तुझे समाधान नाही का झाले? आई म्हणजे काय? ताई, तू लिहायला शिकवत होतीस तेव्हा आई म्हणजे एक मोठी बाई व तिच्या हातात एक लहान मूल दाखवले होतेस. मी तुला विचारले, आई म्हणजे काय ग? आणि तू एकदम रडायला लागलीस. मग मी तुला विचारले, ताई तू माझी आई आहेस का ग? असे मी विचारताच तू मान हलवत एकदम वर गेली होतीस. पण तू काही कधी मला सांगितले नाहीस. ताई किती वेळा रडायचीस ग तू? राक्षस म्हणजे काय विचारले की रडायचीस.
पहिलीच्या पुस्तकात पहिल्याच पानावर शेजारी एक माणूस दाखवला होता. त्याला खूप मोठे दात होते, जाड दोरीसारखे नाक होते. हाच का ग राक्षस? विचारले की रडायचीस. माझे नाव राक्षस आहे का ग? विचारले तर आणखीनच रडायचीस. पण तेही मला सांगितले नाहीस. दाराच्या फटीतून नाही तर गजातून कोणीतरी सारखे आत पाहत असते. मी याबद्दल डॉक्टरांजवळ खूप तक्रार केली होती, पण काही उपयोग झालेला दिसत नाही. भाकरीचा एक तुकडा मी लपवून आणला होता आणि रात्री दाराच्या फटीजवळ ठेवून वाट पाहत होतो. माझ्या कल्पनेप्रमाणेच झाले. अर्ध्या पाऊण तासाच्या वाट बघण्यानंतर दाराच्या फटी घालून लांबच लांब मिशा आत आल्या व त्यामागोमाग एक चांगला 2-2.5 इंचाचा लाल भडक पठ्ठ्या आत येऊ लागला. पण त्याला कसली तरी शंका आली असली पाहिजे, कारण फक्त अर्धा भागच खोलीत सरकवून तो लांब लांब मिशांनी सगळीकडे चचपून पाहत होता. मी अगदी श्वासही न घेता चूप बसून राहिलो. तो जरासा आत आला, आणखी आत आला. माझ्या तोंडाला अगदी पाणी सुटले होते, पण मी न हलता तसाच बसून राहिलो. आता त्याला एकदम मागे जाता येणार नाही असे दिसताच मी झटकन त्याच्या पंजाखाली पकडले आणि उचलले. वरच्या जाळीतून एकदम प्रकाश पडला व रात्रीचा वार्डर ओरडला, काय रे, काय चाललंय? 302. मी उभा राहून दारापासून मागे सरलो व हात मागे ठेवला. कुठे काय? बघू, हात पुढे घे, झटपाट. त्याला दाखवावे लागले, नाही तर तो आत आला असता. पण आता माझ्या लक्षात आले, माझ्यावर सारखी पाळत कोण ठेवतो ते. सोडून दे त्याला, हात कशाला धरलाय? आता कळलं तुला काय हवे ते. मी एकदम त्याच्याकडे पाठ फिरवली व एका मिनिटात परत त्याच्याकडे तोंड केले. त्याच्या टॉर्चचा प्रकाश माझ्या तोंडावर होता. त्याचा हात एकदम कापायला लागला. ते तोंडावर काय आहे? कुठे काय? मी तोंड झटकून टाकीत म्हणालो. तो एकदम घाईने निघून गेला. शेजारून कुठून तरी ओकल्याचा आवाज आला, पण माझे तिकडे लक्ष नव्हते. मी परत दारामागे वाट पाहत बसलो होतो. आज सारखी ताईची आठवण येते आहे. ताई आहे तरी कुठे? डॉक्टरही सारखे ताईबद्दल विचारत होते. त्यांना कोणी सांगितले ताईबद्दल? ते कोणाला तरी फोन करत होते व तोपर्यंत त्यांनी मला एक मोठे पुस्तक वाचायला दिले. पण त्यातील चित्रांवरच माझे लक्ष खेळून राहिले. इतकी मोठी इतकी सुंदर चित्रे मला कधीच दिसली नव्हती. किती वेळ तरी मी ते पाहत राहिलो, पण मग त्याचा मला कंटाळा आला. शेवटी ती नुसतीच चित्रे होती. हाताला काही लागत नव्हते, वासही येत नव्हता, काहीच नाही. मी कंटाळून पुस्तक खाली टाकून दिले. पुन्हा त्यांचे प्रश्न चालू झाले. आता ते घरच्या माणसांबद्दल विचारत नव्हते, बाहेरच्या काही गोष्टींबद्दल विचारत होते. सूर्य कसा आहे? सूर्य कुठे आहे? रात्री का दिसत नाही? पाऊस कुठून येतो? वर्षभर का पडत नाही? आपण दिवा का लावतो? नाही लावला तर काय होईल? आपण अंधारात का बसत नाही? हा अंधाराचा प्रश्न ऐकला आणि मला कसेच व्हायला लागले. बाबा ज्या तळघरात मला ठेवत असत ते मला आठवले. ते असेच अंधारे होते. कधी रागाने बाबा दारावरची जाळीसुद्धा बंद करून टाकीत. मग मात्र आत एक उजेडाची चीरसुद्धा दिसत नसे. मला काही कळायला लागले तेव्हापासून मी याच जागेत होतो असे मला आठवते. या आधीची चित्रे अगदी पुसट आहेत. कोणीतरी विनू एक कोणीतरी होता खरा. विनू कोण होता? तोही मध्येच नाहीसा झाला. आता आठवते तो माझ्याशी सारखा भांडायचा आणि एका रात्री नाही मी नाही. 302च्या एका कागदावरून मी त्याला ऑफिसमध्ये बोलावले होते. तो ज्या पुस्तकाबद्दल लिहितो ते पुस्तक जोन्सचे प्रसिद्ध ॲनिमल किंगडम हे होते. त्यात आता नावाजलेल्या उत्तम रंगीत प्लेट्स आहेत. इतर बोलणे चालू असतानाच 302 एकदम ऑफ झाला. वॉर्डरच्या मदतीनेच त्याला खोलीत न्यावा लागला. डॉक्टर CKO. विनूला काहीतरी झाले आणि माझी रवानगी खाली झाली. त्याला काय झाले मला तेही कळले नाही. मला आजवर तो दिसलेला नाही आणि मला त्याचे काही वाईटही वाटत नाही. वाईट वाटते ते ताई दिसत नाही त्याचे, पण ती तरी मला सगळे खोटे सांगत होती. विनूबद्दल मी तिला एकदाच विचारले, लागले रडायला. मला सारखे विचारायला लागले त्याने काय केले होते. मी तिला कितीदा तरी सांगितले की तो सारखा मला चिडवायचा. त्याला माहीत होते की मी काही केल्या बाबांकडे जायचे धाडस करणार नाही. विनू दांडगा होता. माझे कान पिरगळायचा, माझा हात पाठीमागे पिरगळायचा. ताई मी खरंच त्याची काही खोडी काढायचा नाही, पण तो मला सारखा चिडवायचा. रात्र झाली, अंधार पडला की मी पांघरुणाखाली डोके घालून रडत बसायचो. तेही उघड्याने करायची चोरी होती. बाबांना कळले असते तर विनाकारण मार बसला असता. मला सारखे वाटायचे एकदा त्या साल्याची खोड मोडावी, पण मी त्याच्यापेक्षा लहान, शरीराने दुबळा.
माझे त्याच्यापुढे काय चालणार? अर्थातच मला रात्री स्वप्ने पडायची. आता त्यातले काही आठवत नाही, पण दरवेळी तो माझी गयावया करतो आहे, माझी विनवणी करतो आहे, असेच काहीतरी मला दिसले असले पाहिजे. एका सकाळी तो माझ्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहत होता. सगळा दिवस असेच चालले होते. रात्री झोपताना तो स्वप्नाबद्दल काहीतरी बोलला. मला काल रात्री एक वाईट स्वप्न पडले. मला हे ऐकून नवल वाटलं. मला इतके दिवस वाटत होतं की मलाच एकट्याला रात्रीची ही चित्र दिसतात, पण मी त्याला काही विचारले नाही. विचारले असते तर नक्की तो गप्प बसला असता. मी काही बोलत नाही असे पाहून तो म्हणाला, मला असे वाटले की तुझ्या गादीभोवती काहीतरी काळे काळे गोल गोल फिरत आहे. मी दिवा मोठा केला तेव्हा काहीच नव्हते. तेव्हा ते स्वप्नच असले पाहिजे, नाही का? आता त्याने माझे मत कशाला विचारले? आजवर तो मला काय वाटते याची कधीही फिकीर करीत नव्हता. मग आता का तो खरंच घाबरला होता? मला माहीत नाही. विनू साध्या सुद्धा गोष्टींना भिणारा नव्हता. मी काहीच बोललो नाही व माझे स्वप्नही त्याला सांगितले नाही. त्याची बराच वेळ चुळबुळ चाललेली होती. एक दोनदा त्याने मला झोपलास का रे असेही विचारले, पण मी काहीच बोललो नाही. मलाही लवकर झोप लागेना. डोक्यात सारखे घंटांचे आवाज झाल्यासारखे वाटत होते. कपाळ गरम झाल्यासारखे वाटत होते. खोलीत प्रकाश तसा जेमतेम होता, पण त्यानेही डोळे दिपत असावेत असं वाटत होतं. दिवा मालवून टाकावा व खोलीत कुळूप अंधार करावा असं वाटत होतं, पण प्रत्यक्ष काही हालचाल करू नये असंही वाटत होते. शरीराला एक प्रकारचा जडपणा, सुस्तपणा आला होता. एखाद वेळी पायाला मुंग्या आल्या की पायच नाहीसा झाल्यासारखा वाटतो, तसा माझ्या सर्व शरीरावर एक प्रकारचा बधीरपणा आला आहे असे वाटत होते. केव्हा झोप लागली हे मला कळलेच नाही. स्वप्ने रोजच पडत होती. अंधार असायचा, विनूचा आवाज येत असायचा. त्याला आणखी भिवण्यासाठी मी जमिनीला अगदी चिकटून सरपटत त्याच्याकडे जात असायचा आणि तो म्हणत असायचा, नको नको, मी पुन्हा तुला कधी चिडवणार नाही, नको नको, इकडे येऊ नको. आणि इथेच कुठेतरी स्वप्न संपायचे. पण आज ते चालूच राहिले. त्याचा आवाज आला, वर चढला, मग तो किंचाळायला लागला. मी सरपटत सरपटत त्याच्याकडे जातच होतो. एकाएकी खोलीत प्रकाश झाला. स्वप्नात की खरोखर मला अजूनही माहीत नाही. माझ्या पाठीत एक तडाखा बसला, 2 बसले. बाबांचा आवाज आला, बापरे बापरे, हे आहे तरी काय? पुन्हा तडाखा. मागे मागे तो ओरडला. आणखी कोणीतरी खोलीत आले. विनूला उचलून घेऊन गेले. या माराने मला जाग आली. मी बाबांकडे वळलो. मी त्यांना सांगणार होतो की मी काही केले नाही, त्याला स्वप्न पडले होते व त्यातच तो ओरडत होता, पण ताई, माझ्या तोंडून शब्दच येईनात. तोंड कोणीतरी घट्ट आवळून टाकावे असे झाले होते. मला ओठ चालवता येईनात ताई. बाबांनी माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. तोंड हाताने झाकून घेतले. त्यांच्या मागे तू दिसलीस मला. तुझा चेहरा पांढरापटक पडला होता, डोळे विस्फारलेले होते. मला त्याच रात्री बाबांनी खालच्या तळघरात नेऊन टाकले. अगदी जाताना मला विनूची गादी दिसली. त्यावर काहीतरी ओले लाल लाल सांडले होते. मला बाबांनी खाली ढकलून दिले आणि दार बंद केले. मी किती वेळ तसाच वेडावाकडा पडून होतो. हात, पाय, पाठ, डोके सारे काही ठणकत होते. खाली अगदी फरशी होती, तिथे पाणी होते. सगळीकडे अंधार होता. ताई, तू सुद्धा आली नाहीस. मी काय केले होते ग? माझ्याशी कधी कोणी सरळ बोलतच नाही. तू नाही ताई, पण बाकीचे सारे कधी काही सांगायचे नाहीत आणि आता इथे टाकून दिले. किती वेळ मी एकटा होतो मला कसे कळणार? सारखी थंडी वाजत होती. अगदी दातावर दात आपटत होते. हातपाय छातीशी घट्ट धरून ठेवले तरी सगळे अंगच थडथड उडत होते. समोर लाल निळा प्रकाश दिसत होता, पण खरा का खोटा ते मला कळत नव्हतं. मी झोपलो असेल, मला परत स्वप्ने पडली असतील, पुन्हा जागा झालो असेल. मला काहीच आठवत नाही, पण कोणी आले नाही. ताई, मला भूक लागली होती ग. आजवर माझा जीव खाण्यासाठी इतका कधीही तळमळला नव्हता. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण घशातून आवाजच येईना. सगळे अंग ओले, गार, जड झाले होते. हातांनी खालची फरशी चाचपळत मी खोलीवर हिंडत होतो. माझ्या हातावरून काहीतरी गेले. मला माहीत नाही काय होते ते. मला दिसलेही नाही. मी हात इकडे तिकडे फिरवला. परत ते माझ्या हाताला लागले. मी हाताने पकडले आणि ताई, मला खरंच अतिशय भूक लागली होती ग.
त्याला लिहायला कागद देण्याची कल्पना फायद्याची ठरणार असे मला वाटायला लागले आहे. मनात बसलेल्या या गाठी ओढाताण करून सुटणार नाहीत. त्याच्या आपल्या कलानेच एक एक पदर सुटत आहेत. सुरुवातीला भिंतीवर सर्व लिहावे लागते असा त्याचा उल्लेख आहे. कोपऱ्यातल्या धुळीत पाणी ओतून तो बोटांनी भिंतीवर रेघोट्या मारत आहे. पाणी नाही मिळाले तर एखाद वेळी जाऊ द्या. वरील 2-3 कागदावरून एवढे दिसते की त्याची स्मृती हळूहळू मागे चालली आहे. माझ्या प्रश्नाने त्याला राग येतो, त्रास होतो, पण त्या रागानेच आठवणींवरचा आणखी एखादा पडदा दूर होतो. मी आता काहीही निष्कर्ष काढत बसत नाही, पण त्याला सतत टोचत राहणार आहे. पाहू आणखी काय काय उजेडात येते ते. डॉक्टर CKO. डॉक्टरांनी परत खोलीत बोलावले. परत नाव विचारले. नाव सांगायला मी काय वेडा आहे, पण ते पिच्छाच सोडेनात. शेवटी सांगितले, एक आपले बनव त्रिंबक वासुदेव जोशी असं काहीतरी. त्यांना ताईची आणि विनूची माहिती कशी लागली, माझे कागद मी तपासले, त्यावर तर सगळं आहे तसं आहे. तेव्हा त्यातला कागद काही त्यांनी खाल्ला नाही. पण हा डॉक्टर अगदी सरळ साधा दिसतो, अगदी ताईसारखा. त्याच्या स्वप्नात जायची काही आपली तयारी नाही. एकदा ताईच्या स्वप्नात गेलो होतो. ताई, तू सारखी सारखी विचारायचीस, विनूला काय केलेस? मी तुला कितीदा तरी सांगितले की मी काही केले नाही, पण तुला काही ते खरे वाटे ना. ताई, तुझ्याजवळ एकटीजवळ मी कधी कधी खोटे बोललो नाही, खरेच नाही. तळघरात मला टाकल्यावर कितीतरी दिवसांनी दार उघडले आणि तेही तूच उघडलेस. तुझ्या हातात दिवा होता, केवढा मोठा दिवा, किती लखलखीत प्रकाश. माझे तर डोळेच उघडेनात. पण तुला काय दिसले ग? तू केवढ्यांदा तरी ओरडलीस, अगदी विनोसारखी किंचाळलीस, बाबांना हाक मारायला लागलीस. केवढ्यांदा रडत होती ग ताई. मी तुला काही केले नसते, खरंच नाही. आणखी कोणीतरी आले. माझ्या अंगावरूनच बादल्याच्या बादल्या पाणी ओतले. किती गार पाणी, केवढा झगझगीत प्रकाश. माझे सारे अंग परत थडथड उडायला लागले. तुझा रडका आवाज त्याहूनही येत होता. बाबा, गार पाणी नका हो टाकू, तो किती लहान आहे. गार पाणी? उकडते पाणी टाकायला हवे, रॉकेल ओतायला हवे आणि काडी लावायला हवी, ठेचायला हवे दगडाने. बाबा, असे नका हो बोलू, त्याला काही कळत नाही. पुन्हा एकदा गार पाणी. पुन्हा कोणीतरी दार लावायला लागले. त्याला इथेच का ठेवणार आहात? तुझा आवाज. दुसरी जागा नाही ग, काय करणार? बाबा आणि रागाने. मलाही मग खालीच ठेवा, तुम्हाला काही काळीज आहे की नाही? बाबांनी हातातली बादली खाली टाकली व ते रागाने निघून गेले. ताई, तूच मला गरम कपड्यात गुंडाळलेस आणि तुझ्या खोलीत नेलेस. तू काही खायला आणून दिलेस, पण मला ते खाताच येईना. जीभ अगदी जड झाली होती, बोलताही येत नव्हते. मी झोपलो. रात्री केव्हा तरी मला जाग आली. तुझ्या खोलीतला दिवा लहानसाच होता, पण तोही प्रकाश मला सोसवत नव्हता. मला अंधार, काळाकुट्ट काळोख हवा होता. का ते काही सांगता आले नसते. आणि ताई, मला एकदम भीती वाटायला लागली. काहीतरी व्हायची, कसले तरी स्वप्न पडायची. मला एकदम भीती वाटायला लागली. आता मला स्वप्न नको होते, केवळ तुझ्याजवळ येऊन तुझ्या पांघरुणाखाली झोपावेसे वाटत होते. केवळ तुझ्याकडे यायला लागलो, हळूहळू येत होतो. कशाला तरी धक्का लागला आणि मोठा आवाज झाला. तू एकदम जागी झालीस आणि माझ्याकडे पाहायला लागलीस. तुझा चेहरा एकदम किती बदलला. तू मला ओळखलेस नाहीस का ग? अशी एकदम मागे मागे का गेलीस? चेहरा पांढरा फटक का पडला? तोंडावर हात का ठेवलास? ताई, अगं खरेच मी नुसतं तुझ्याजवळ येणार होतो. तू मान का हलवत होतीस? तुझा शब्द कसा मोडू? मी थांबलो व मागे फिरलो. परत माझ्या जागेवर येऊन पडलो. तू किती वेळ तरी झोपलीस नाहीस, तशीच माझ्याकडे पाहत राहिलीस आणि सारखी कापत होतीस. माझा आवाज परत यायला 2-3 दिवस लागले, पण मग कुठे तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला जमले. तू सारखे विचारित होतीस, विनूला काय झाले? त्या रात्री माझ्या खोलीत मला काय करावायचे होते? तुला काही केला विश्वासच बसेना माझ्यावर. ताई, मला फक्त तुझ्याजवळ यायचे होते. अगं ताई, मी खरोखरीच दुसरे काही करणार नव्हतो, खरेच नाही, अगदी खरेच. पण शेवटी तू मला जवळ घेतलेसच. माझी खात्रीच होती तशी. मला किती शांत झोप लागली. स्वप्ने नाहीत की काही नाही. मला मग वाटायला लागलं त्याबद्दल ताईला काहीतरी बक्षीस द्यायला हवे. पण माझ्याजवळ काय होते? असते तर दिले असते. आताच्या वेळी नुसते मनातल्या मनात वाटत राहायचे, असे करावे तसे करावे. मग मला आठवले, आजवर कोणाला न दाखवलेली एक गोष्ट मी तुला दाखवू शकेन. काही प्रमाणात तरी तुझ्या चांगल्या वागण्याबद्दल तुला काहीतरी देऊ शकेन. आजवर मी कोणालाही ते दाखवले नव्हते, कोणालाही नाही. झोपायची वेळ झाली तसे मी तुला विचारले, ताई, माझ्याबरोबर एका ठिकाणी येशील का? कुठे? तू विचारलेस. पण मला नाव नाही माहीत. पण येशील का? कसे जायचे? तू विचारलेस. कसे नाही, इथूनच जायचे.
कोण नेणार? तू विचारतच होतीस. मीच नेणार. येशील का? तुला काहीच कळले नाही, पण माझ्या समाधानासाठी म्हणाली असशील. हो येते. मग झोप तर. मी तुला सांगितले. तू माझ्याकडे पाहून हसलीस आणि झोपी गेलीस. पण ताई, तू इतकी घाबरशील हे मला माहीत नव्हते. नाहीतर मी असे करीन का? मुद्दाम तुला अशी भीती कधीतरी दाखवीन का मी? झोपल्यावर किंवा निद्रेच्या संधिरेषेवर असताना त्याच्यात काहीतरी बदल होत असावा अशी शंका येते. काही वेळा त्याला खरीखुरी स्वप्ने पडतात, काही वेळा त्याला नुसतेच भास होतात, पण आणखीही काही वेळा याच वेळी काहीतरी होतं असं वाटतं आणि त्याला ती आठवण झाली की तो ऑफ होतो. वरचा कागद पुरा झाल्यावर स्वारी 3 दिवस भानावर नव्हती. डॉक्टर CKO. मी स्वतः ती जागा खूप वेळा पाहिली आहे. खरोखर ती काय आहे हे मलाही माहीत नाही. सगळीकडे तांबडा लाल प्रकाश असतो आणि हवेत एकसारखा कसला तरी आवाज घुमत असतो. पण तिथे भीती वाटण्यासारखे काय आहे? ताई, तू एकदम किती घाबरलीस. माझा हात घट्ट धरून मला विचारत होतीस, हे काय रे, इथे कुठे आलो आपण? आता तर निजलो होतो, इथे कसे आलो? परत चल, परत चल. मी तुला सांगितले ताई, हीच ती जागा. यायची का विचारलं होतंस? तू हसलीस. मला वाटले खरेच तुला मनातून यायची आहे, म्हणून आपण इथे आलो. पण हे म्हणजे काय? कुठे आलो? तू सारखे विचारत होतीस. मला नाव माहीत नाही आणि ताई तू रडायला लागलीस. असे का ग होते नेहमी? माझ्यामुळे दरवेळी तुझ्या डोळ्यात पाणी का ग येते? ताई, मी म्हणालो, त्या उंच टेकडीमागे येतेस का? तिथे एक गंमत आहे. पण तू थरथर कापत होतीस, सारखे म्हणत होतीस, परत चल, परत चल. दुसऱ्या दिवशी तू म्हणालीस, हेच का तुझं स्वप्न? नाही नाही, मी म्हणालो, हे स्वप्न नाही, हे वेगळंच आहे. पुन्हा तू विचारलेस, विनूला इथे आणले होतेस का? वेडी ग वेडी, त्याच्यासारख्याला का दाखवायचे? विनू कुठे आहे ग ताई? पण हा प्रश्न विचारलास की तू गोरीमोरी व्हायचीस. तुला कळत नाही रे बाळ, तुला कळत नाही. तो खूप लांब गेलाय आणि परत केव्हा येणार आहे? विचारले तर डोळे मिटून म्हणालीस, मला नाही वाटत तो परत येईल. मग मी त्याच्या स्वप्नात जाऊ का? विचारले तर खस्तीशी डोळे उघडले. हे काय भलतेच बोलतेस? तर मी सांगितले की खरेच मला कोणाच्याही स्वप्नात जाता येते. नाही नाही बा, कोणाच्याही स्वप्नात जायचे नाही. मला वचन दे. मी म्हणालो, तू म्हणतेस तसे. तू म्हणशील ते मला कबूल. पण तू हसली नाहीस. ताई, तू आताशी हसतच नाहीस ग. मला पूर्वीसारख्या गोष्टीही सांगत नाहीस, माझ्याशी बोलत नाहीस खरी, पण तुझा काहीतरी विचार चालू असतो. ताई, तुला एक गंमत माहीत नाही, मला रात्री लोकांची स्वप्ने दिसतात. मी एखाद्या वेळी तुझ्याही झोपेतले विचार पाहीन. आताशी मी तुझ्या खोलीतच असतो. डॉक्टर आले तरी ते मला तिथेच येऊन पाहतात. दरवेळी माझे रक्त घेऊन जातात, दरवेळी माझे दात तपासतात. कशाला ग? आणि माझ्यापेक्षा ते तुझ्याशीच जास्त बोलतात. तू सुद्धा किती गडबडून जातेस. ताई, मी एक वाईट गोष्ट केली. तू कुठेतरी बाहेर गेली होतीस ना, तेव्हा टेबलावरची तुझी लहानशी पिशवी मी उघडली. मला की नाही त्यातली लहानशी काच हवी होती. त्यात माझे तोंड पाहिजे होते, पण पिशवीतून एक लहानसे चित्र खाली पडले. आपल्याकडे येतात ना त्या डॉक्टरांचे चित्र. कशाला ग ठेवले होतेस पिशवीत? मला ते रोज सुया टोचतात, मला नाही ते आवडत. मी ते चित्रच लपवून ठेवले. पण तुझ्या काही लक्षात आले नाही. मला रात्री काही झोप येईना, सारखा त्याचा विचार मनात येत होता. तू झोपलेली पाहून हळूच ते लपवलेले चित्र मी काढले आणि दिवा मालवला. तुला माहीत आहे की चित्र असे धरले की एकदम, जाऊ दे, ते मला सांगताच येत नाही. पण मी तिथे गेलो एकदम फाट्टदिशी. तो चांगला नाही असे मला जे वाटत होते तेच खरे होते. सारखी सारखी तुझ्यावर त्याची नजर असायची, ती उगीच नाही. त्याला काय करायचे होते ते मला दिसले. त्याने तुला दोन्ही हातांनी घट्ट धरले होते आणि तू नको नको म्हणत असतानाही तो दाताने तुझ्या गालांवर, ओठांवर, कानांवर, मानेवर चावे घेत होता. असा हा वाईट माणूस. माझा काहीतरी आवाज झाला. त्याने एकदम तुझ्या खांद्यावरून मागे पाहिले. त्याचा चेहरा कसा मातीसारखा घाणेरडा झाला. तू एकदम गडप झालीस. मी जरी सरपटत खालून असा चालवलो होतो तरी सपाट्याने जवळ जात होतो. तो एकदम वेडावाकडा पळायला लागला. एकदा तर तो जवळजवळ सापडलाच माझ्या हातात, पण पंजा पाठीवरून घसरला आणि पायावर बसला. तो निसटला आणि प्रकाशात कुठेतरी गडप झाला. माझा त्याच्यावरचा राग कमी झालेला नाही. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच घाईघाईने आला, पण माझे त्याच्या पायाकडे लक्ष होते आणि खरोखरच तो लंगडत होता. आज त्याने मला प्रश्न विचारण्याऐवजी मीच त्याला विचारले, तुम्हाला रात्री स्वप्न पडले होते का हो? तसा खोटा खोटा हसत तो म्हणाला,
नाही छे, मला स्वप्ने कधीच पडत नाहीत. मग मी म्हणालो, तुमच्या पायाला काय झाले? तसा म्हणाला, कसा? पाय मुरगळलेला आहे. खोटारडा, तू बाहेर गेली होतीस तेवढ्यात मी त्याला सूचना दिली, ताईच्या वाटेला जाऊ नका, नाहीतर कालचाच परत येईन, मी तुम्हाला खाऊन टाकील. जरा वेळ त्याने माझ्याकडे पाहिले व मग पुन्हा खोटा असून म्हणतो, कसा? लहान मुलांनी असे खोटे बोलू नये. मला त्याचा इतका राग आला, मी त्याला लपवलेले त्याचे चित्र काढून दाखवले आणि रात्री मी त्याला ताईला त्याने धरताना व चावताना कसे पाहिले तेही सांगितले. मग कसा घामाघूम झाला, फडक्याने तोंडने मान पुसायला लागला, घाईघाईने खोलीतून निघून गेला. ताई, तू खोलीत आलीस आणि मला जरा बाहेर बसायला सांगितलेस. आजवर तुम्हाला खोलीबाहेर कधी सोडले नव्हतेस. मलाही बाहेरची, खरी बाबांची भीती वाटत होती, पण मी गेलो. रात्रीची मी अगदी वाट पाहत होतो. त्याला आज रात्री चांगला धडा द्यायचा विचार होता माझा कालचा रात्रीचा उद्योग त्याला आवडला नव्हता. ताई, तू म्हणाली सुद्धा, आज तुझे लक्ष नाही माझ्याकडे. खरंच नव्हते ताई, माझे लक्ष दुसरीकडे होते. त्याला काय करायचे होते ते मला समजले होते. आणि ताई, तू झोपलेस की तू किती छान दिसतेस ग. तुला माहीत आहे का की तुझ्या चेहऱ्यावर झोपेत एक गोड हसू असतं आणि तुला तो धरायला पाहत होता. धरायला आणि वाईट दिवा मालवला आणि मी ते लावलेलं चित्र काढलं आणि असे धरले आणि एकदम तिथे गेलो झटक्यात. पण आजची जागा वेगळीच होती. कडक ऊन पडले होते, सगळीकडे पिवळे जर्द गवत वाढले होते आणि माझ्यासमोर तुझा तो डॉक्टर नव्हता, दुसरेच काहीतरी होते. मी त्याचे चित्र कुठेतरी पाहिले होते, पण आता आठवेना. रंग गवतासारखाच होता, गळ्याभोवती खूप केस होते, पाठीमागे एक गोंडेदार शेपूट होते आणि आता तो माझ्याकडे पाहत उभा होता. केवढाले डोळे होते त्याचे. तुला माहीत आहे का ताई, स्वप्नात मला कशाची भीती वाटत नाही. मी सरपटत त्याच्याकडे निघालो. त्याचे केस मानेवर फिसकारलेले होते. तो शेपूट सारखा गवतावर आपटत होता. मी पुढे गेलो तसा तो मोठ्याने गुरगुर करायला लागला, पण त्याची शेपटी दोन्ही पायात गेली होती आणि एक पाऊल मागे सरकत होता. माझे लक्ष त्याच्या गळ्यावर होते. नेहमी तिथेच मी पकडतो, जसे विनूला. नाही. जवळजवळ 4 दिवस ऑफ. एखाद्या कुंचल्यासारखी त्याची आठवण त्याच्या आयुष्यावरून मागे पुढे फिरत आहे. केसेस इतक्या शेकड्याने आहेत की मला त्याच्याकडे खास लक्ष देता येत नाही, पण त्याची डॉसियर काढली आहे व घरी पत्र लिहिले आहे. त्या या चमत्कारिक गोष्टीतले बाबा, ताई, विनू हे खरोखरच अस्तित्वात होते का की नाही हेही पाहायचे आहे. त्याने एकदा वर्णन केलेला रात्रीचा जुरळाचा प्रसंग मात्र घडलेला आहे. रामजीचा चेहरा अजून ते आठवले की वेडावाकडा होतो. मला थोडेसे कुतूहल वाटायला लागले आहे, हे खरे. डॉक्टर CKO. तो उलटा पालटा पडला आणि गडप झाला. मला जाग आली व मी दिवा लावला आणि चित्र काढले. ते डॉक्टरांचे नव्हते, ताईने पुस्तकात हे चित्र दाखवले होते. मी तसेच ठेवून दिले, म्हणजे त्याने ते चित्र बदलले होते. त्याला कळले होते की मी कोठे आणि कसा जात होते. ठीक आहे ताई, तुला त्याच्यापासून जर काही झाले तर मी आहेच. ताई, तुला कशाचे का हसू येत होते झोपेत? पण एकदम तुझा चेहरा दुर्मळला. काही त्रास होतो का? मी येऊ का? थांबा, दिवा मालवतो आणि आलोच. हे काय तुझ्याही स्वप्नात तोच परत? नको, त्याच्या नादी लागू नकोस. मी तुला सांगायला पुढे झालो. तुला असे काय ग झाले? तू एकदम खाली पडलीस, मोठमोठ्याने रडायला लागलीस, तोंड झाकून घेतलेस आणि तुझा हात धरणारा तो तर कोटच्या कोटे गडप झाला. तुझ्या आवाजाने व हालचालीने मी जागा झालो. तू खोलीतच होतीस आणि झोपेतून जागे होऊन थरथर कापत होतीस, रडत होतीस. मी तुला सांगितले, अगं ताई, इतकी का घाबरलीस? मी तुला काही केले नसते. तू एकदम गप्प झालीस, मोठमोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहायला लागलीस. काय म्हणालास? तू विचारलेस, इतकी का घाबरलीस? मी परत म्हणालो, मी तुला काही केले नसते. एकदम तू माझ्यापासून मागे सरकलीस. किती हळू बोलत होतीस. तुला काय माहीत आहे? तू स्वप्नात डॉक्टरला पाहत होतीस ना? मी म्हणालो, तुला कसे कळले? तू कापऱ्या आवाजात विचारलेस. अगं, मीच तर तुला सांगायला आलो होतो की त्याच्या नादाला लागू नकोस. तुझा चेहरा किती वेडावाकडा झाला, तुझ्या तोंडाचा केवढा आवाज आला. मला वाटले की तू आता किंचाळणार, पण तू एकदम हाताची मूठ तोंडात घातलीस. नाही, तू पुन्हा म्हणायला लागलेस, हे खरे असणे शक्य नाही. ते सांगत होते, मला खरे वाटत नाही, माझा विश्वास बसत नाही, हे अशक्य आहे. नाही.
पण ताई, मला किती घाबरायला लागलीस. मी तुला आदल्या रात्रीचा प्रसंग सांगितला. तू नुसती पुटपुटत होतीस, नुसती मान हलवत होतीस. देवा देवा, हे काय रे, असेच म्हणत होतीस. रात्रभर तशीच थरथर कापत बसून राहिलीस आणि सकाळी जी केलीस ती पार नाहीशी झालीस. मला परत दिसलीच नाहीस. ताई, कुठे गेलीस ग? अगं, मी खरेच परत कोणाच्या स्वप्नात येणार नाही, खरेच नाही. पण तू ये ताई. तुझ्याशिवाय माझ्याशी कोणी बोलत नाही ताई. ताई, तू दिसेनाशी झालीस. मग मी काय करायचे ग? खोलीतच बसून राहिलो. खूप भूक लागली होती, पण तू टेबलावर काही ठेवून गेली होतीस ना, त्यातला एक घासही खाली उतरे ना. मला आजवर असे कधी वाटले नव्हते. तुझे टेबलावरचे चित्रसुद्धा कुठे दिसे ना. सगळीकडे तुला पाहिले. तू सगळे चित्र बरोबर घेऊन गेली होतीस का ग? ताई, रात्रीपर्यंत तुझी वाट पाहिली तरी तू आली नाहीस. आणि मग रात्री मी दार उघडून हळूच बाहेर आलो. घरात सगळे सामसूम होते. मला कधी कोणीकडे जायचे सुद्धा माहीत नव्हते. मला तू कधी बाहेरच सोडत नव्हतीस. एक खोली हळूच उघडून मी पाहत होतो. सगळ्या रिकाम्या होत्या. शेवटच्या खोलीतून काहीतरी आवाज येत होते. मी ते दार अगदी हळूच ढकलून आत पाहिले. ताई, आत बाबा होते. खुर्चीवर बसले होते आणि टेबलावर डोके ठेवून रडत होते. एकदा मला वाटले आता जाऊन त्यांना विचारावे, ताई कुठे आहे? तुम्ही का रडतात? ताईसाठी का रडतात? पण मला त्यांची भीतीच वाटत होती ग. मी आत गेलोच नाही. जिना उतरून मी खाली पाहायला गेलो. सगळा शुकशुकाट होता. सगळा अंधार होता. घर एकदम कसे वाईट वाटायला लागले. तळघराचे दार उघडे होते. पण तू खाली नक्कीच असणार नाहीस. मी तिकडे नाहीच गेलो. खाली पायाचा कशाला तरी धक्का लागला. खूप मोठा खणखणाट झाला आणि एकदम जिन्यातला दिवा लागला. मी वर पाहिले. जिन्यात बाबा उभे होते. ते एकदम ओरडले, तू काय करतो आहेस? त्यांचा आवाज इतका मोठा होता, इतका कापत होता. मी ताईला शोधतो आहे. मी त्यांना सांगितले. ते हसले. ताई, ते केवढ्यांदा हसले. सगळ्या घराचा सत्यानाश केलास आणि तिला शोधतोयस काय? आता मी तेवढा राहिलो आहे, मी आणि तू. ते हळूहळू खाली उतरायला लागले. मी पुन्हा त्यांना म्हणालो, मी खरेच ताई कुठे आहे ते पाहतोय. मला सकाळपासून ती दिसली नाही. तुम्हाला माहीत आहे का? त्यांचे माझ्याकडे लक्षच नव्हते. ते इकडे तिकडे काहीतरी शोधत होते आणि त्यांनी कोपऱ्यातली काठी घेतली. कशासाठी तेही मला कळले. माझ्याकडे ते वळले तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते. तू घरात आला आणि घराची राख रांगोळी झाली. ते ओरडत होते. माझे बोलणे त्यांना ऐकू येत नव्हते. खाली तुझ्या गटारात चालता हो, जा, असे ओरडत ते काठी उगारून माझ्या अंगावर धावून आले. ताई, मला त्यांची आता भीती वाटत नव्हती. मी त्यांना सहज, पण तुझे शब्द आठवले आणि मी गप्प बसलो. काठीने ढकलीत आणि मारत मला त्यांनी तळघराकडे नेले व मी एक पायरी खाली उतरताच दार धाड दिशी लावून टाकले. मी 2-3दा त्यांना हाका मारल्या. बाबा, ताई कुठे आहे ते तरी सांगा. पण ते दारावर काठी आपटून ओरडले, तुझे बाबा नाहीत नि कोणी नाही इथे. तू राक्षस आहेस, राक्षस. मी तुझा कोणी नाही, सैतान. मी तसाच पायरीवर बसून राहिलो. ताई, तू कुठे होतीस ग? 10 साध्या आयुष्यांना पुरतील इतके भावनोत्कटतेचे प्रसंग त्याच्यावर एवढ्या लहान वयातच आले होते. या प्रत्येक आठवणीने तो भानावरून जातो. त्याच्याशी सरळ बोलणे सुद्धा जमत नाही. त्याला इतर लोकांना जोडणारी संकेताची रेषाच पुसट होते, नाहीशी होते. त्यावेळी त्याला प्रश्न विचारण्यातही काही अर्थ नसतो. त्याचे हे कागद चाळीत असताना त्याच्या घरच्या पत्त्यावर लिहिलेल्या पत्राचे उत्तर आले. तिथे एक घारपुरे नावाचे इसम राहत असतात. सरकारी लिलावात त्याने ते घर घेतले होते. पूर्वी जोशी तिथे राहत असत, पण त्यांच्या घरची आई, वडील व मुलगा ही माणसे स्वर्गवासी झाली. एक मुलगी घरातून निघून गेली व राहिलेला मुलगा वेड्याच्या इस्पितळात आहे, एवढी माहिती त्यांना आसपासच्या लोकांकडून कळली होती. त्यांच्याकडे डॉक्टर गद्रे या नावाचे एक डॉक्टर येत असत व त्यांच्याबरोबरच ती मुलगी निघून गेली असावी अशी लोकात कुणकुण होते. दोघेही त्या गावातून एकदम नाहीसे झाले होते. ही गोष्ट मात्र खरी होती. माझी त्या पत्राने निराशा झाली, पण हा तपास मी चालूच ठेवला. त्याच्या नावाशिवाय, तेही फक्त आडनाव, मला काहीच माहिती नव्हते.
मेडिकल कॉलेजेसची इयरबुक्स पाहिली, सरकारी गॅझेटमधील नेमणुका, बदल्या व बढत्या यांच्या याद्या पाहिल्या, संक्षिप्त उताराही, ॲबस्ट्रॅक्ट्स पाहिले. अशी विलक्षण केस हाताळल्यानंतर त्याने एखादा पेपर पाहिला असेल असे वाटत होते. काम चिकाटीचे आणि त्रासाचे होते, पण शेवटी त्याचे सार्थक झाले व मला त्याचा हल्लीचा पत्ता मिळाला. मी त्यांना व त्यांच्या पत्नीला उद्देशून एक मोघम पत्र लिहिलं. नंबर 302ची त्रोटक माहिती दिली होती. त्याला नाव पत्ता कळवणार नाही अशी हमी दिली होती, पण हेही लिहिले होते की तो ताईसाठी आतोनात दुःखी झालेला आहे. त्यांनी भारताचे अगदी दुसरे टोक गाठले होते. त्यांना पत्र मिळून त्यांचे उत्तर यायला, अर्थात त्यांनी पाठवले तर खूप वेळ लागणार होता. तोपर्यंत वाट पाहत बसण्याखेरीज हाती काही नव्हते. डॉक्टर CKO. मी पायरीवर बसून होतो. कधी तिथेच गुडघ्यावर डोके ठेवून झोप घेत होतो, कधी दाराला टेकून उभा राहत होतो. घरात बाबा एकटे होते. तू कुठे होतीस ताई? ते घरभर हिंडायचे, माझ्या दाराबाहेर उभे राहून दारावर काठी आपटायचे, ओरडायचे, राक्षसा झाले का समाधान तुझे, मर आता एकटा अंधारात. ताई अगं माझ्यावर किती रागावले होते ते. मी कधी कधी काही केले नाही त्यांना, कोणालाच नाही ग. मी आतून त्यांना किती वेळा सांगितले, बाबा ताईला बोलवा, मी कोणाला काही करत नाही. अगं ते इतके रागवायचे की तोंडातून शब्दसुद्धा यायचा नाही, नुसते काठी आपटत बसायचे बाहेर. मी त्यांच्याकडे लक्षच द्यायचो नाही, हातात डोके घालून बसायचो. आणि ताई, मी असेच डोळे मिटले होते आणि वर हात ठेवला होता. पोटात भुकेने कळा येत होत्या. खालच्या फरशीवर काहीतरी खुडबुड करीत होते. माझ्या डोळ्यांची चुरचुर व्हायला लागली. मी दोन्ही हातांनी डोळे चोळले व मग अंधारातच डोळे उघडले. डोळ्यांसमोर निळे निळे गोल गोल दिसत होते. मग हळूहळू तेही कमी झाले, पण पहिल्यासारखा अंधार नाही झाला. सगळीकडे लालसर प्रकाश दिसत होता. मी एकदम समोर पाहायला लागलो. खरोखरच तळघराच्या भिंती, खालच्या पायऱ्या, सगळे काही लाल लाल रंगात दिसत होते. माझे डोके इतके विलक्षण दुखायला लागले की वाटले एखादा दगड त्याच्यावर आपटावा. मी पुन्हा डोळे मिटून घेतले आणि गप्प बसलो. जरा वेळाने डोक्यातले दुखणे कमी झाले. मग मी सावकाश डोळे उघडले. आता काही दिसेना, सगळा अंधार होता. पायाखाली गार गार फरशी होती. ताई, असे का ग होते? पुन्हा एकदा पोटात कळाली. डोके कसे हलके झाल्यासारखे वाटत होते, गरगरल्यासारखे वाटत होते. परत एकदा डोळ्यांच्या कडातून मगासारखा लाल प्रकाश दिसायला लागला. त्या लाल उजेडातून काहीतरी खडबडत जाताना दिसले. मागे असाच मी असताना असेच काहीतरी माझ्या पायाला चावले होते. मला एकदम त्याचा राग आला, इतका की ताई खरेच सांगता येत नाही. ते एकदम थांबले. त्याची लांबच लांब शेपटी वळवळ करत होती. त्याचे मण्यासारखे डोळे लुकलुकत होते. ते जागच्या जागी थरथर कापत थांबले होते. माझ्या मनात राग वाढतच होता. एखादा फुगत जावा असे वाटत होते. आतल्या आत मला काहीतरी झाल्यासारखे वाटले. एखादी काच तडकावी तसं, किंवा एखादी घंटा वाजावी तसा आवाज झाल्यासारखे वाटले. खरा आवाज नाही हा, आवाज झाल्यावर जसे झणझण होते ना, तसे वाटले. आणि समोर जे बसले होते किती मोठे असेल, माझ्या हाताच्या मुठी एवढे असेल. त्याच्या एकदम चिंधड्या उडाल्या. आतल्या बाजूने एकदम लाल, पांढरे, करडे असे काहीतरी बाहेर फेकले गेले. मी एवढे पाहिले आणि लागोलाग तो तांबडा प्रकाशही गेला. मला एकदम चक्कर आल्यासारखा मी खाली पडलो. जाग आली ती बाबांच्या ओरडण्याने, काठी आपटण्याने. पोटात भुकेने वेडेवागडे असे काहीतरी होत होते. डोकेही परत दुखायला लागले होते. आता मला बाबांचा राग यायला लागला होता. माझ्याशी ते असे का वागतात? मी त्यांना काय केले होते? मला असे का छळतात? मला घार ओल्या तळघरात का कोंडतात? खायला का देत नाहीत? ताई, तुझी गाठ का घेऊ देत नाहीत? असे का 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 डोक्यात सारखी भनभन व्हायला लागली. पुन्हा सगळीकडे लाल तांबडा प्रकाश दिसायला लागला. मी तळघराच्या दाराकडे पाहिले, पण आता दार दिसत नव्हते. हा प्रकाश बाहेरही पडला होता व त्या तांबड्या उजेडात मला दाराबाहेर उभे असलेले बाबा दिसले. दारावर मारण्यासाठी त्यांनी काठी उगारली होती, पण मला ते दिसताच त्यांची काठी तशीच वरच्यावर राहिली. ओरडण्यासाठी त्यांनी तोंड उघडले होते, पण त्यातून आवाज निघत नव्हता. तोंड तसेच उघडे राहिले होते. ताई, मला काही सुचत नव्हते. मी मनातल्या मनात हेच म्हणत होतो, बाबा मला असे कोंडून ठेवू नका, दार उघडा, मला भूक लागली आहे.
ताई पुन्हा एकदा डोके हलके हलके व्हायला लागले. मोठे मोठे होत आहे असे वाटायला लागले. बाबांचा हात एकदम खाली आला. त्यांच्या हातातली काठी खणखण खाली पडली. हो हो, उघडतो दार, जरा थांब असे काहीतरी म्हणत त्यांनी कडी काढली व लागलीच ते वर गेले. ताई त्यांचे पाय एकमेकात अडखळल्यासारखे वाटत होते, पण मी जास्त पाहिलेच नाही. मागच्यासारखाच तो तांबडा उजेड एकदम गेला व मी खाली पडलो. नंबर 302ची केस अपेक्षेपलीकडचे वळणे घेत आहे. एक साधा चाळा म्हणून सुरू केलेला प्रयोग आता विलक्षण गुंतागुंतीचा झाला आहे. माझ्या पत्राला डॉक्टर गद्रे व सौ गद्रे या दोघांचेही उत्तर आले. तो कागद आता माझ्या समोरच आहे. दोघांची पत्रे माणसाला चकित करून टाकणारे आहेत खरे. पहा. साष्टांग नमस्कार. विनंती विशेष. आपले पत्र मिळाले. वाचून आनंद झाला असे प्रामाणिकपणे लिहिणे अशक्य आहे, कारण त्या पत्राने मी विसरून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका विलक्षण प्रसंगाची परत आठवण झाली. माझ्या आजवरच्या आयुष्यात तो एक शर्मेचा, टोचणारा, विसरून न जाण्यासारखा भाग आहे. कारण डॉक्टर या नात्याने माझे जे कर्तव्य होते ते मी नजरेआड केले. अर्थात मला एक सबळ कारण होते. प्रिय कमाल, जी पुढे माझी पत्नी झाली, तिला वाचवण्यासाठी मी तिथून नाहीसा झालो. ती तिथे नसती तर कदाचित मी तिथेच राहिलो असतो. या प्रकरणाचा शेवट पाहिला असता. निदान मला तशी आशा आहे. जोशी कुटुंबाशी माझा संबंध आला तो त्यांच्या सर्वात लहान मुलाच्या जन्माच्या वेळी. मी त्याच गावचा आहे व नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यावेळी कमल 14-15 वर्षांची असेल. तिचा धाकटा भाऊ विनायक हा 6 वर्षांचा असेल. धाकटा त्रिंबक हा 2 महिन्यांचा असावा. त्रिंबकच्या आईची प्रकृती तपासण्यासाठी मला बोलावले होते. इतर सर्व ठीक होते, पण तिला खूप ॲनिमिया होता. रक्ताची तपासणी केली. त्याचे कॉम्पोजिशन नॉर्मल होते, पण क्वांटिटीच कमी होती. आजपर्यंतची त्यांची हिस्ट्री पाहिली तर त्या अगदी निकोप प्रकृतीच्याच होत्या. रक्त वगैरे देण्याची व्यवस्था केली, पण या लक्षणांनी माझे समाधान झाले नाही. काही इलाज व्हायच्या आतच त्या गेल्या. डोळ्यांसमोर पाहता पाहता त्यांची हेल्थ डिटेरिओरेट झाली. मी काहीही करू शकलो नाही. नोकरीच्या निमित्ताने मी ते गाव सोडले, पण नोकरी करण्याचा माझा स्वभाव नव्हता. सुमारे 6-7 वर्षानंतर परत मी तिथे गेलो व प्रॅक्टिस सुरू केली. मी जोशी यांच्या घराशेजारीच राहत होतो आणि एका रात्री 1च्या सुमारास मला बोलावणे आले. त्यांचा दुसरा मुलगा विनायक याची प्रकृती बिघडली होती. त्याच्या शेजारी त्याचे वडील व त्याची बहीण कमल होती. त्याच्या मानेजवळ एक लहानशी जखम होती व त्यातून रक्त वाहत होते. विनायक स्वतः शॉक कोमामध्ये होता. आधी मी ड्रेसिंग वगैरे केलं, मग त्यांना खुलासा विचारला. माझी अशी कल्पना झाली की ते दोघेही माझ्याशी मोकळेपणाने बोलत नसावेत. ते दोघेही एवढेच सांगत होते की रात्री त्यांना मुलांच्या खोलीतून खूप मोठी किंकाळी ऐकू आली व ते दोघे धावत खोलीत गेले व यांना विनायक असाच पडलेला दिसला. त्यांनी त्याला बाहेर आणले व मला बोलावले. विनायक शुद्धीवर आलाच नाही. त्याला खूप सपाटून ताप भरला. त्या भरात तो वाटेल ते बडबडत होता. त्याच्या सर्व शरीरावर एक लालसर रॅश आला. रक्त तपासून इन्फेक्शन आयसोलेट करायला वेळच मिळाला नाही. 3ऱ्या दिवशीच तो गेला. नैसर्गिकपणेच कमलबद्दल मला सहानुभूती वाटायला लागली, तरी ती उघड कसल्या तरी विलक्षण मानसिक ताणाखाली वावरत होती. या धक्क्याने तिची प्रकृतीही बिघडेल अशी मला धास्ती वाटत होती. मी त्यानंतरही त्यांच्याकडे अधूनमधून जाणे चालूच ठेवले. तिच्या वडिलांना ते आवडत नव्हते, पण मला त्यांच्याशी काही कर्तव्य नव्हते. एकाएकी सकाळच्या वेळी ती दवाखान्यात आली. तिने मला घरी बोलावले. मी तिच्याबरोबर तिच्या घरी गेलो, पण आधी तिला एका खोलीत नेऊन खरे काय कारण आहे ते विचारले आणि मग सारे बाहेर आले. धाकटा भाऊ त्रिंबक, त्याच्याबद्दल तिला काळजी वाटत होती. त्याला मी तपासावे असे तिला वाटत होते. तिची चमत्कारिक स्थिती पाहून त्यावेळेपुरता मी ते कबूल केले. त्या मुलाला तपासले. शरीराने तो किरकोळ होता, जरासा लहानखोरच होता, बुद्धीने मंद नव्हता, पण नेहमीच्या काही गोष्टी त्याला माहीतच नसाव्यात असे मला वाटले. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यापलीकडे तो माझ्याशी एक शब्दही बोलला नाही, पण कमलवर मात्र त्याची नजर एखाद्या मुक्या जनावरासारखी खेळून राहिली होती. मला वाटले बरोबर आहे, त्याला आई नाही, आईच्या जागी हीच वाटणार. एकदम मला मागची आठवण झाली. त्याची आई अशाच प्रकारचा काहीतरी चमत्कारिक रक्तस्रावाचा विकार होऊन मरण पावली होती. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध होता का, आणि असला तर कशा प्रकारचा?
कमल 21-22 वर्षांची होती आणि घाबरलेली होती. एकदम तिला विचारणे धोक्याचे होते. आमच्यातला स्नेह व विश्वास जरा वाढल्यावर मग ते शक्य होणार होते. तोवर मी ही गोष्ट माझ्या मनातच ठेवली. आणखी एक गोष्ट मनात ठेवली, या मुलीवर माझे प्रेम बसले होते. ते इतके सरळ आणि साधे होते, शंका नाही, वाद नाही, काही नाही. यामुळे तर माझे जाणे तिथे अधिकच वाढले. तिलाही माझ्या सहवासाचा आनंद मिळत असावा असे मला दिसले आणि एके दिवशी मी तिला माझे हृदय उघडे करून सांगितले. तिचा होकार सरळ आला, पण ती लग्नाचा विचारही करायला तयार नव्हती. तिच्या भावाचे त्रिंबकचे कसे होईल? मी काय बोलणार? त्याला वडील नाहीत का? मी विचारले, पण तिने केवळ मान हलवली. मी गप्प बसलो आणि आता मला पहिला चमत्कारिक अनुभव आला. मी लिहिणार तर आहेच, तुमचा विश्वास बसो वा ना बसो, मलाही काही वेळा ते खोटेच वाटते. स्वप्ने सर्वांनाच पडतात, पण त्यातली जवळजवळ 90% आपण विसरून जातो. त्यात जर काही विलक्षण असा अनुभव आला तरच ते मागवून ध्यानात राहते. तेव्हा कमल माझ्या स्वप्नात बऱ्याच वेळा आली असेल, पण एका रात्री मला जे स्वप्न पडले व त्याचा जो वारसा रोजच्या जगातही राहिला त्याने मी हादरलो. मला स्वप्नात असे दिसले की कोणत्या तरी एका बागेत मी व कमल असे दोघे आहोत. याशिवाय सुरुवातीचे काही आठवत नाही. तिला मी जवळ घेतली व तिच्या खांद्यांवरून माझी नजर सहज मागे गेली. तिथे झाडाखालून सरपटत काहीतरी पुढे येत होते. मी त्याला नाव देऊ शकत नाही, कारण असा प्राणी अस्तित्वातच नाही, निदान आजच्या घटकेला नाही. त्याचा आकारही चमत्कारिक होता. अंगावर काळसर काळपट रंगाचे केस किंवा काटे होते. पुढच्या पंजांना मोठमोठ्या नख्या होत्या. लाल भडक डोळे माझ्यावर खिळले होते. स्वप्नातील विकृत दृश्यांची मीमांसा करत बसण्याची वेळ नव्हती. कमल केव्हाच नाहीशी झाली होती. मी त्याच्याकडे पाठ फिरवली व जीव वाचवण्यासाठी धूम टोकली. मला वाटले मला तो अगदी पकडणार, पण पायावरच एक फटका बसल्यासारखा वाटला. मी निसटलो आणि लगेच जागा झालो. अर्थात मी माझ्या खोलीत होतो व तो हिडीस प्राणी नाहीसा झाला होता. काय स्वप्न? मी विचार करत पाणी पिण्यासाठी वळलो आणि माझ्या पायात एक मोठी शिनक आली. हे काय होते? मी दिवा लावला व माझा पाय पाहिला. त्यावर एक भला मोठा लाल वळ होता. अर्थात मी मनाशी विचार केला, दिवसा कुठेतरी आपल्या नकळत आपल्याला ही इजा झाली आहे. रात्री पायात कळताच स्वप्नात त्याचा असा संबंध आला. पण माझा पाय इतका दुखत होता की चालताना मी लंगडत होतो. मी सकाळी कमलकडे गेलो. तिचा भाऊ खोलीत होता. कमल बाहेर जाताच त्याने मला विचारले, तुमच्या पायाला काय झालं आहे? त्याची ही जिज्ञासा मला जराशी चमत्कारिकच वाटली, कारण सर्वसाधारणपणे तो आपणहून कमलखेरीज कोणाशीही बोलत नसे. त्याचे डोळेही किंचित लालसर तापल्यासारखे दिसत होते. मी त्याला सांगितले की पायाला काहीतरी लागले आहे. मला खरोखरच तसे वाटत होते, पण माझ्या शब्दांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम झाला. त्याच्या डोळ्यात एकदम राग उसळला आणि थरथरत्या खालच्या पण एक विलक्षण आवाजात तो म्हणाला, ताईच्या वाटेला जाऊ नका, नाहीतर कालचा तो राक्षस तुम्हाला खाऊन टाकेल. माझा अर्थात आधी विश्वास बसला नाही, पण त्याने मला एका फटीत लपवलेला माझा फोटो काढून दाखवला व तो म्हणाला, मीच काल तुमच्या स्वप्नात आलो होतो. त्याने सर्व प्रसंगाची इतके हुबेहूब वर्णन केले की त्या वेळेपुरता तरी मी पार घाबरलो. हा प्रकार होता तरी काय? मला विचारायला वेळ हवा होता, पण त्याही आधी त्याच्या जवळचा माझा फोटो मला काढून घ्यायचा होता. माझा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसला अशातली गोष्ट नाही, पण तिथे काहीतरी रहस्यमय, गुंतागुंतीचा, कदाचित धोक्याचा प्रकार आहे एवढी माझी खात्री पटली. मी जरा वेळ बाहेर गेलो व माझे पाकीट उघडले. नशिबाने त्यावेळी माझ्याजवळ त्याच साईजचा एक फोटो होता. मला वाटले मीच केव्हा तरी गावातल्या प्राणी संग्रहालयातील सिंहाचा तो काढला होता. कमलबरोबर मी त्याच्या खोलीत गेलो. तिच्या भावाला जरा वेळ बाहेर पाठवायला सांगितले आणि तिला विचारले, तिच्या भावाला विनायकला खरोखरच काय झाले होते? तिला या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. ती एकदम गोरीमोरी झाली. चाचरत म्हणाली, त्यावेळी सांगितले ना तुम्हाला? नाही कमल, तुम्ही मला सर्व सांगितलेले नाही. तू आणि तुझे वडील काहीतरी मागे ठेवत आहात. मी कडक आवाजात म्हणालो आणि ती एकदम रडायला लागली. आता तिला माझ्यापासून काही लपवून ठेवणे अशक्य होते. हळूहळू सर्व बाहेर आले. विनूची किंकाळी ऐकताच दोघेही धावत त्या खोलीत गेले होते. गादीच्या टोकावर विनू वेडावाकडा पडला होता. त्याच्या गळ्याजवळील जखमेतून रक्ताचे थेंब गादीवर पडत होते आणि त्याच्या शेजारी हातापायांवर टेकलेला त्रिंबक होता. पहिल्यांदा त्यांना वाटले की ते एखादे श्वापदच आहे. अंधारात लहानशा दिव्याच्या प्रकाशात नीट दिसत नव्हते, पण मोठा दिवा लावताच त्यांना ते दिसले. तिने विनूला उचलून बाहेर नेले.
तिच्या वडिलांनी त्रिंबकला खूप झोपडला आणि तळघरात कोंडून ठेवला. विनू जाईपर्यंत त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते व मग त्याला तिने वर आपल्या खोलीत आणले. तिला ती आठवण होताच तिच्या सर्वांगावर शहाऱ्यामागून शहारे उठत होते. मला हे आधी का सांगितले नाही मी विचारले. तिने हाताने तोंड झाकून घेतले. नाही नाही नाही, त्याचा काही संबंध असणे शक्य नाही, शक्य नाही. बाबा काहीही म्हणत. मी तिला हलकेच विचारले, कमल तुझी आई कशाने गेली? प्रश्न ऐकताच ती ताडदिशी उभी राहिली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, राग, शंका, भीती एकामागून एक भाव उमटत होते. त्याच्याशी का त्रिंबकचा संबंध लावतात तुम्ही? तिने भयभीत आवाजात मला विचारले आणि मला तिच्याशी स्पष्ट शब्दात बोलावे लागले. ती माझ्यावर रागवली. तिच्या भावासाठी तिने माझ्याशी लग्न करायला नकार दिला म्हणून मी त्याच्याविरुद्ध काहीतरी भयंकर गोष्ट सांगत आहे असा तिने माझ्यावर आरोपही केला. पण तिच्या रागाच्या भीतीने मी गप्पा बसलो असतो. तिला असणारा धोका तिला दाखवला नसता तर माझे मन जन्मभर मला टोचत राहिले असते. नाही, ही कटुसत्य बोलायची वेळ होती. कमल, मी तिला शक्य तितक्या सौम्य आवाजात म्हणालो, सर्व गोष्टींचा नीट विचार कर. आजवर पूर्ण निकोप प्रकृतीची तुझी आई त्रिंबकच्या जन्मापासून अशी ॲनेमिक का झाली? जन्मापासून त्रिंबकमध्ये वेगळेपणा होता की नव्हता? तुझ्या वडिलांना आणखी काहीतरी माहीत असलं पाहिजे. आणि विनूला काय झाले? गोष्ट कितीही भयंकर असली तरी ती सत्य असेल तर दृष्टीआड करू नकोस. कमल, त्रिंबक आपल्या सर्वांपेक्षा वेगळा आहे. केवळ या पूर्वीच्याच प्रसंगावरून मी हे अनुमान काढत नाही. मला स्वतःलाही काल रात्री असा अनुभव आला आहे आणि मी तिला रात्रीच्या स्वप्नांचा प्रकार सांगितला. तिचा विश्वास बसेना तेव्हा तिला एका पायावर उठवलेला लाल वळ दाखवला. समोर कितीही पुरावा असला तरी तो मान्य करायला ती तयारच नव्हती. मी तरी काय सांगणार? तिच्यावर रागवून तरी काय उपयोग होता? एक प्रकारच्या संकटाच्या छायेत तिला सोडून मी खिन्न मनाने परत निघालो. मात्र जाताना तिला एक गोष्ट बजावून सांगितली, कमल, तुला कोणत्याही क्षणी व कसलीही मदत लागली तरी तू माझ्याकडे ये. मी तुझ्या सेवेसाठी कायम तयार आहे. काहीतरी होणार याची मला खात्री होती पण ते इतक्या लवकर होईल असं मला वाटलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडताच कमल माझ्या दारात उभी राहिली. ती घाबरली होती, थरथरत होती. मी तिला एकच प्रश्न विचारला, तुला दिसले का? आणि त्या प्रश्नाचे उत्तर मला तिच्या मोठ्या डोळ्यात दिसले. पुढचे मी सांगत बसत नाही. तिला मी त्याच दिवशी परगावाच्या एका मित्राकडे पाठवले. 2 दिवसात माझा तिथला सर्व व्याप आटोपला व मीही तो गाव सोडला. मी पलायन केले असे म्हणा. काय दोष द्यायचा असेल तो द्या, पण तिथे राहायची, विशेषतः कमलला तिथे राहू द्यायची माझी तयारी नव्हती. तिथून शक्य तेवढा दूर मी आलो आहे. कमलशी माझा विवाह झाला आहे व मी सुखात आहे. ही आठवण विसरून जायचा प्रयत्न करीत आहे. त्या विषयावर आम्ही कधीही काहीही बोलत नाही. काय उपयोग होणार आहे त्याचा? पण म्हणून मी त्यावर विचार केला नाही असे मात्र नाही. कोणता विचारशील माणूस तसा राहील. रोजच्या आयुष्यात तो त्रिंबक मंद, अबोल, लाजळू असा वाटतो. पण आणखी एका पातळीवर त्याचा स्वभाव हिंस्त्र असा आहे, घातकी आहे. तिथे तो प्रबळ शक्तिमान आहे. सर्व मानवी व चराचर प्राण्यांना जो एक युनिव्हर्सल अनकॉन्शियसचा त्यांच्या स्वप्नसृष्टीत स्पर्श होत असतो, त्या जगात किंवा त्या जागेत म्हणा, त्याला प्रवेश आहे. त्या माणसाशी संबंध असलेला एखादा पदार्थ, एखादा फोटो किंवा त्याचे सानिध्य एवढे त्याला प्रवेशाला पुरेसे होते. त्या ठिकाणी त्याच्यावर सुसंस्कृत समाजाची, मानवी आचार विचारांची कशाचीही बंधने नाहीत. आपल्या मनात एखाद्या वेळी प्रबळ इच्छा होते पण ती आपण दाबून टाकतो. पण तो त्रिंबक या पातळीवर पूर्ण अनिर्बंध आहे. त्याला इच्छा होईल तसे तो वागतो. आणि धोक्याची गोष्ट ही आहे की या स्वप्न मार्गाने तो त्या व्यक्तीपर्यंत प्रत्यक्ष पोहोचतो. कसा ते मला विचारू नका, कारण मला ते सांगता येणार नाही. तो 2 महिन्यांचा होता तेव्हा त्याच्या आईचा रहस्यमय मृत्यू झाला. नंतर 7 वर्षांचा असताना विनायकचेही तेच झाले. मला स्वतःला आणि कमललाही तोच अनुभव आला होता. माझे निदान पूर्णपणे खोटेही असेल पण विषाची परीक्षा पाहायची माझी तयारी नाही. तो वेळाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केला गेला आहे वाचून मला फारसे आश्चर्य वाटले नाही. समोरच्या सत्यसृष्टीवर त्याची पकड पहिल्यापासूनच ढिली होती. त्याच्या व्यक्तिमत्वाला दिवसेंदिवस अधिक फाटे फुटत गेले असतील. त्याच्या भोवतीचा मानवी साचा फार दिवस राहणार नाही. आपल्या समाजात तो वेडा, साधा नाही, तो होमिसायडल मॅनिॲक ठरेल. या बाबतीत पुढे पत्रव्यवहार करण्याची माझी इच्छा नाही. त्याचे पुढे काय झाले ते जाणून घेण्याचीही माझी उत्सुकता नाही. कमलला हे सर्व पत्र मी वाचून दाखवलेच आहे. मला वाटते आणखी काही लिहायची जरुरी राहिलेली नाही. कळावे, आपला डॉक्टर गद्रे. हे दीर्घ आणि आश्चर्यकारक पत्र मी बाजूला ठेवले. त्याच पाकिटात अर्थात ताईचे, कमलचेही पत्र होते. ते असे होते, सप्रेम नमस्कार विशेष.
आपले पत्र मिळाले. त्र्यंबकची आजची अवस्था कळली व मला अतिशय वाईट वाटले. पण मी काय करू? त्याला कोणतीही मदत करणे मला आता शक्य नाही. त्याच्याजवळ परत जायची किंवा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायची सक्त मनाई आहे. यांच्याशी चर्चा करून व यांच्या परवानगीनेच मी आपल्याला हे पत्र लिहित आहे. हे शेवटचेच पत्र आहे. या बाबतीत मलाही जास्त काही करता येणार नाही. मनात इच्छा काही असली तरी यांच्या शब्दाबाहेर मला जाता येत नाही. यांनी आपल्या पत्रात सर्व खुलासेवार लिहिलेच आहे. पुनरावृत्ती करत बसत नाही. मी फक्त मला त्र्यंबकबद्दल काय वाटत होते एवढेच लिहिते. बाबांना त्याच्याबद्दल त्याच्या जन्माआधीपासून राग होता. आईला 9च्या 9 महिने तो चढत होता असं ते म्हणायचे. तिचे वय झाल्यामुळे तिला ही तिसरी खेप त्रासाची गेली व तिची प्रकृती बिघडली असेही मला वाटायचे. पण आता मला अशी शंका येते, बाबांच्या भीतीत काहीतरी सत्यांश असावा. आईच्या आजारपणातच बाबांना त्याची आणखी शंका आली. मी त्यांना तऱ्हेतऱ्हेने सांगायचा प्रयत्न केला. तो केवळ 2 महिन्यांचाच होता, पण ते त्याचे तोंडसुद्धा पाहायला तयार नव्हते. खरोखर मी घरात नसते तर तो जगला असता की नाही याची मला शंका वाटते. मी त्याला आईच्या ठिकाणीच होते. माझा शब्द त्याने एकदाही मोडल्याचे मला आठवत नाही. माझी खात्री होती की तो हळूहळू सुधारेल व इतर 4 चौघांसारखा होईल. तो बुद्धीने मंद नव्हता, कारण मी स्वतःच त्याला लिहायला वाचायला शिकवले होते. पण त्याला आपले मन एकाग्र करणे कठीण जात असे. त्याची कल्पनाशक्ती इतकी तीव्र होती की त्याने विचारलेल्या कितीतरी प्रश्नांना मला उत्तरेच सुचत नसत. बाहेरच्या मुलात त्याला मी अजिबात पाठवत नसे व घरातली मीच एकटी त्याच्याशी बोलत असे. त्यामुळे रोजच्या व्यापारातले शब्द त्याला अनुभव नसल्यासारखे केवळ संकेतच राहिले. ज्याला दृष्टी नाही अशा माणसास आपण लाल, निळा, हिरवा या रंगांची कल्पना तरी कशी देऊ शकणार? मला आता असे वाटते की मी एकटीवर घेतलेली जबाबदारी खरोखरच माझ्या मर्यादेपलीकडची होती. त्याच्या मनातील द्वैत मिटवून त्याला खरोखरच्या व्यवहाराच्या पातळीला आणायला एखादा अत्यंत कुशल असा मानसोपचार तज्ज्ञ आवश्यक होता. पण ही निकळ आम्हाला त्यावेळी कळली नाही, आणि कळली असती तरी बाबा त्याच्यासाठी एवढा खर्च करायला तयार झाले असते का? जाऊ दे. माझ्याशिवाय त्याच्या सहवासात येणारा फक्त विनायक. दोघेही माझे सख्खे भाऊ होते, पण विनायक नॉर्मल होता. त्याला खास संरक्षणाची जरुरी नव्हती असे मला वाटायचे. त्याच्याशी वागण्यात माझ्याकडून भेदभाव झाला असण्याची शक्यता आहे, पण माणसाला सारे शहाणपण मागवून सुचते. मी त्यांच्यावर सारखी नजर कशी ठेवणार? मी तिथे नसले की विनायक त्याच्याशी दुष्टपणाने, दंडेलपणाने वागला असला पाहिजे. त्र्यंबकने 1-2दा माझ्याजवळ तशी तक्रारही केली, पण मी त्याची बाजू घेतली की बाबा विनायकची बाजू घेत. आधीच मी त्र्यंबकचे लाड करते असे त्यांचे मत होते. त्यांच्या मनात त्याची जागा जनावरापेक्षाही खालची होती. मी काय करणार? पण असे काही होईल ही मला काय कल्पना? कशी असणार? विनायकने त्र्यंबकला त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त त्रास दिला असेल. मला काहीच माहीत नाही आणि त्र्यंबकच्या कृत्याचे समर्थनही करत नाही. त्याच्याच हातून त्या रात्री काहीतरी झाले ही माझी खात्री आता पटली आहे. शेवटी विनायकही माझा भाऊच होता ना. पण मला एवढेच वाटते की त्र्यंबकला या अघोरी वाटेवर ढकलणारे काहीतरी त्या दिवशी झाले. हेतू व कृती किंवा कृती व परिणाम यांच्यातले तारतम्य त्र्यंबकला नव्हते व नाही मानवी नैतिक किंवा सामाजिक मूल्ये त्याला बंधनकारक नाहीत. त्र्यंबक दुष्ट नाही, हिंस्त्र नाही, खुनशी नाही. उलट तो विचारशील आहे, हळवा आहे. त्याचा स्वभाव मला माहीत नसणार तर कोणाला? 2 महिन्यांचा असल्यापासून तो माझ्या अंगाखांद्यावर वाढला आहे. रात्र रात्र माझ्या मांडीवर झोपला आहे. आईविना तो पोरका झाला होता. मीच ती जागा घेतली. माझ्या इतके त्याला जवळचे कोण होते? विनूची अवस्था मी पाहिली, पण तरी त्यात त्र्यंबकचे काही अंग असेल अशी मला स्वप्नातही शंका आली नाही. बाबांना एकदम त्याची शंका आली, पण मला वाटले नेहमीसारखेच ते त्र्यंबकवर आपला राग काढीत आहेत. आता तिकडे लक्ष द्यायला मला वेळ नव्हता. मी विनूला बाहेर आणले व डॉक्टरांना बोलावले. 3-4 दिवस माझे दुसरीकडे लक्षच नव्हते. मागहून मला कळाले की बाबांनी त्र्यंबकला तळघरात कोंडला होता. 4 दिवस ते पोर अन्न पाण्या वाचून त्या अंधारात तळमळत होते. देवा, तुला दयाळू म्हणतात. कशाला त्याला जन्माला घातलेस? जन्मभर जर त्याच्या नशिबात असा नरकवास येणार असेल तर त्याला जिवंत तरी कशाला ठेवलेस? अशा आयुष्यापेक्षा मृत्यूच बरा. मी बाबांवर किती रागवले. त्यांना दार उघडायला लावले. खाली गुळूप अंधार होता. कुठेतरी पाणी ठिबकल्याचा आवाज येत होता. अशा ठिकाणी ते पोर 4 दिवस होते. जेमतेम 7-7.5 वर्षांचे वय. बाबांनी खाली टॉर्चचा प्रकाश टाकला. त्र्यंबक खाली फरशीवर पडला होता आणि नको ती आठवणही नको. बाबांनी त्याच्यावर बादल्याच्या बादल्या गार पाणी ओतले आणि मीच शेवटी त्या नरकातून त्याला वर आणले. त्याच्या अंगात सपाटून ताप होता. काही केला त्याची हुडहुडी थांबेना. 3 दिवस त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. ते 3 दिवस तो मृत्यूच्या अगदी सावलीत गेला होता.
आणि आता असा एक कडवट विचार मनात येतो की त्यावेळी तो खरोखरच या जगापलीकडे गेला असता तर त्याच्यावर आणि सर्व जगावर खैर झाली असती. माझा सक्का भाऊ, पण तो शुद्धीवर आला. तो मला सारखा विचारायचा, ताई माझ्यावर बाबा का रागवतात ग? ताई विनू कुठे गेला ग? ताई आई म्हणजे काय ग? ताई राक्षस म्हणजे काय ग? मी त्याला काय सांगणार? काही एका मर्यादेपर्यंत त्याची लिहिण्या वाचण्यात प्रगती झाली आणि मग ती थांबली. विनूच्या वेळी यांची ओळख झालीच होती. मी यांनाच आता त्रिंबककडे पाहायला सांगितले. त्यांचा स्वभाव खरंच किती प्रेमळ आहे, किती मनमिळावू आहे, पण त्रिंबकचे काही केलं त्यांच्याशी पटेना. माझ्या व यांच्या मनात एकमेकांबद्दल उत्पन्न झालेली दिवसादिवसाला वाढणारी ओढ त्याला जाणवली नसेल. हे मला त्याच्यापासून हिरावून घेतील असे तर त्याला वाटले नसेल. मला त्रिंबकबद्दल काहीच सांगता येत नाही. काही दिवसांनी यांनी मला विवाहाबद्दल विचारले. मन इतकी ओढ घेत होते, पण मग त्रिंबकचे काय? माझ्या मागे त्याची काळजी कोण घेणार? माझी मनस्थिती किती चमत्कारिक झाली. त्याच सुमारास यांनी मला एक विलक्षण अनुभव सांगितला. यांनी तो पत्रात सविस्तरपणे लिहिलाच आहे. मी यांनाच दोष दिला. माझे मन ही अशी भयंकर गोष्ट स्वीकारायला तयार होईना, पण केव्हाही माझ्याकडे मदतीसाठी ये एवढेच सांगून हे केले. मागे एकदा त्रिंबकने मला असाच धक्का दिला होता. मला म्हणाला होता की एका गमतीच्या ठिकाणी येतेस का? त्याच्या समाधानासाठी मी बरं म्हणून झोपले. मला त्या रात्री स्वप्न पडले का भात झाला काही कळत नाही, पण एकाएकी मला असे दिसले की मी आणि त्रिंबक एका पठारावर उभे आहोत. सर्वत्र लालसर जांभळा प्रकाश पसरला आहे. हवेत सारखा घंटानाद झाल्यासारखा कंप आहे. मी अतिशय घाबरले. तो मला आणखी पुढे चल म्हणत होता. ती जागा पृथ्वीवरची होती की आणखी कुठली होती हे मला माहीत नाही. हे एकदा म्हणाले होते की त्याच्या अव्यक्त मनाचा गाभा आहे. मलाही कळत नाही. भीतीने माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. मला घाबरलेली पाहून तो म्हणत होता, अगं ताई इथे काही नाही. पण मी त्याला सारखे सांगत होते, परत चल परत चल. आता हे गेल्यावर मी विचार करू लागताच हा प्रसंग आठवला. विनोही असा झोपेत असताना त्याला काहीतरी झाले होते. मनाचा निर्धार केला तरी हे विचार येतच होते. त्रिंबकचा या साऱ्याशी खरोखरच काही संबंध आहे का? आणि त्याच रात्री माझी शंका फिटली. कटू सत्य आपल्या विदारक रूपात माझ्यासमोर उभे राहिले. यांनी सांगितलेलाच अगदी तसाच अनुभव मला आला. मलाही स्वप्नात एक विलक्षण भयानक मेंदूच्या ठिकऱ्या उडवणारा असा आकार दिसला. त्रिंबकच्या तोंडूनच मी ते प्रत्यक्ष ऐकले. हे सांगत होते ते खरे होते. बाबांचे आरोप खरे होते. आईच्या व विनूच्या मृत्यूस त्रिंबकच कारणीभूत होता. तो माझ्याशी प्रेमाने आपुलकीने वागत होता, पण त्याला आतल्या या धडधडत्या ज्वालामुखीची कल्पना नव्हती. माझे सारे प्रेम, त्यागाची सर्व भावना या भीतीपुढे फिकी पडली. बाळ त्रिंबक, तुझ्या आईला क्षमा कर. मी तुला सोडून आले. माझ्या मनात हे सर्व सामावून घेण्याची शक्ती नाही. मी कशी राहणार? जाऊ दे. हा मनस्ताप कायमचा आहे. तुमच्या पत्राने तो परत एकदा पृष्ठभागावर आला. एवढेच काय ते. आता शेवटची एक विनंती. यापुढे या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार करू नका. ही दोन्ही पत्रे वरील पाकिटासह जाळून टाका. त्याची राखही त्रिंबकच्या हाती देऊ नका. सर्वसाधारणपणे सर्व गोष्टींचा चारी बाजूंनी साधक बाधक विचार करणारे हे त्रिंबकचे नाव घेताच कावरे बावरे होतात. मला असे वाटते की मलाही त्यांनी आपल्या पूर्ण विश्वासात घेतलेले नाही. आपले सर्व तर्क, शंका किंवा भीती मला स्पष्ट शब्दात सांगितलेली नाही. मला कळणार नाही किंवा सहन होणार नाही. शक्य असेल तर त्रिंबकशी सौजन्याने वागा. मूळचा खरोखरच तो दुष्ट किंवा तामसी नाही. देवा त्याच्यावर दया कर. कळावे आपले स्नेहांकित सौ कमल गद्रे. अशी ही 2 विलक्षण पत्रे मी वाचली. त्यांनी एवढे जीव तोडून सांगितले तरीही मी त्यांचा नाश केला नाही. इतक्या अंधविश्वासापर्यंत माझी मजल अजून गेलेली नाही. हे प्रकरण काय वळण घेते हे पाहायची माझी उत्सुकता लागलेली आहे. डॉक्टर CKO. ताई मी तळघरातून बाहेर आलो व तुझ्या खोलीत आलो. अगं जिनासुद्धा मला चढता येईना. इतका मी दमलो होतो. टेबलावर बाबांनी ग्लासभर दूध आणि खाण्याचे पदार्थ ठेवले होते. आत इतकी भूक लागली होती, पण एक घासही खाली उतरेना. दूध तेवढे संपवले व कसा तरी गादीवर जाऊन पडलो. मी किती वेळ झोपलो होतो कुणास ठाऊक. मला जाग आली तेव्हा मला टेबलावर परत दुधाचा ग्लास दिसला. खाण्याचे पदार्थही दिसले. आता मी सर्व काही संपवले व खोलीबाहेर पडलो. बाबा त्यांच्या खोलीत एका खुर्चीवर बसले होते. त्यांनी आपले डोके हातांनी घट्ट धरले होते. अजून मला त्यांची भीती वाटत होती. मी दारातून हळूच विचारले, बाबा मी आत येऊ का?
ते केवढ्यांदा तरी दचकले व मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या तोंडावर कितीतरी सुरकुत्या पडल्या होत्या, केस कितीतरी पांढरे झाले होते. तुला काय हवे आहे आता? खाणेपिणे झाले ना? ते म्हणाले व मग काही घाईने म्हणाले, ये ना आत. मी जरासा आत गेलो, फार नाही, कारण मला अजून त्यांची भीती वाटत होती. मी त्यांना विचारले, बाबा सगळेजण कुठे गेले हो? ताई नाही, विनू नाही, कुठे गेली हो? त्यांनी एकदम माझ्याकडे पाठ फिरवली व ते खालच्या आवाजात म्हणाले, मला माहीत नाही, खरेच मला माहीत नाही. बाबा तुमच्याजवळ त्यांचे एखादे चित्र आहे का? घरकन माझ्याकडे वळून ते म्हणाले, चित्र? त्यांचे? कशाला? मला एकदम काही सांगता येईना, पण मी म्हणालो, बाबा मी चित्रातून त्यांना भेटू शकेन. कितीतरी वेळ ते माझ्याकडे टक लावून पाहत होते. शेवटी त्यांनी टेबलावरचे एक जाड पुस्तक माझ्याकडे सरकावले. हे घे, ते म्हणाले. पण ताईचे चित्र नाही, इथे नाही, घरात कुठेच नाही. ती सगळी चित्रे बरोबर घेऊन गेली. का ग असे केलेस ताई? मी तुला भेटू सुद्धा नाही असे तुला वाटते का? इतकी का रागवलीस माझ्यावर? दिवसाचे जेवणही बाबांनी माझ्या खोलीत आणून दिले. मी अगदी सरळ सरळ वागायचे ठरवले होते. खरे म्हणजे आजपर्यंत मी कधीही कोणालाही काहीही त्रास दिला नव्हता, पण माझ्यापासून सगळे माझ्याशी रागारागाने वागत होते. रात्री मी ते चित्रांचे पुस्तक काढले. त्यात घरांची चित्रे होती, बाबांची चित्रे होती, ताईसारखीच दिसणारी एक बाई, तिचीही चित्र होती. आई जिला म्हणतात तीच तर नसेली. विनूचीही चित्रे होती. पण ताई, तुझे एकही चित्र नव्हते का? त्या बाईचे व विनूचे चित्र मी काढून घेतले व दिवा मालवला. ते चित्र असे आणि असे धरले आणि ताई काहीतरी वेगळेच झाले. आजपर्यंत असे कधीही झालेले नाही. मी चित्र असे आणि असे धरले की फट्ट दिशी तिथे जाऊन पोचायचो. पण आता नाही. 1 मिनिटभर मला वाटले की माझ्या भोवती खूप तारे चांदण्या चमकतायत आणि मग मी एकदम पडलो. कोठून पडलो, कोठे पडलो, कसा पडलो हे काही सांगता येत नाही. पण खूप खोल पडताना पोटात कसा गोळा जमून यावा ना तसे वाटले. सगळ्या चांदण्या, प्रकाश सारे काही लांब लांब गेले व मला एक विलक्षण हिसका बसला. सगळीकडे काटा आल्यासारखे झाले. माझ्या समोर ती बाई उभी होती. ताई, ती किती वेगळी दिसत होती. वेगळी कसे ते सांगायला मला शब्द सुचत नाही. हे बघ, धूळ हलत असली तरी त्यातून उन्हाचा कवळसा सरळसारखा दिसतो ना, तशीच ती दिसत होती. आणि माझी नजर तिच्या डोळ्यांवरच होती. ती किती शांतपणे माझ्याकडे पाहत होती. आजपर्यंत मी दिसलो की सगळे सैरावैरा धावायला लागत, पण ती माझ्याकडे पाहत शांतपणे उभी होती. आणि मग ती बोलली. तिचे ओठ हलले नाहीत तरीही ती बोलली, बाळ, तू कशाला आलास? ताई, माझ्या तोंडून शब्दच फुटेना ग. ही बाई कोण होती? तिला पाहताच मला असे दाटल्यासारखे का वाटत होते? मला काही सुचेना ग. मी म्हणालो, चाचरत म्हणालो, मी जातो, मी चुकलो, मी पुन्हा येणार नाही. आणि ताई, अगं ताई, तिच्या दोन्ही डोळ्यात पाणी आले ग. बाळ, मी तुझी आई आहे. ती म्हणाली, आई, माझी आई? ताई, मला केवढा धक्का बसला. मी एकदम जागा झालो. सारी खोली, माझे सगळे अंग, हात, पाय, तोंड बर्फासारखे गार गार पडले होते. खोलीत धुक्यासारखे पांढरे काहीतरी पसरले होते. मला खिडकीसुद्धा दिसेना. मी अगदी कुडकुडत होतो थंडीने. सारी गादीच मी अंगावर घेतली आणि तसाच झोपलो. कितीतरी वेळा मला झोपच येईना. मला वाटले की मी तिला विचारले का नाही, आई तू कुठे आहेस ग? माझ्याकडे का येत नाहीस? पण ताई, मला काही सुचलेच नाही आणि परत तिकडे जायची माझी हिंमत होत नाही. ताई, ती आपलीच आई आहे ना ग? ती कुठे आहे ग, सांग ना. मी दुसऱ्या दिवशी जागा झालो तेव्हा टेबलावर दूध आणि खायचे ठेवले होते. मी बाबांच्या खोलीत गेलो. कोणाला तरी सांगावेसे वाटत होते की काल मला आई दिसली होती, पण ते खोलीत नव्हते. सगळ्या घरात कुठेच नव्हते. ते खूप उशिरा परत आले. मी त्यांच्या तोंडाकडे एकदाच पाहिले व मला दिसले की त्यांचे कशातही लक्ष नाही. ताई, मी काहीच बोललो नाही. त्या रात्री मी विनूचे चित्र जवळ ठेवले, पण आजवर मला याची कधीही वाटली नव्हती ती भीती आज वाटायला लागली होती. मी अंधार केला आणि त्याचे चित्र असे आणि असे धरले.
ताई पुन्हा कालच्यासारखेच झाले, पण आज माझ्या भोवती लाल लाल भडक प्रकाश पसरला होता आणि त्यातून 2 खूप मोठे डोळे माझ्याकडे रागाने पाहत होते. सोसाट्याचा वाऱ्यासारखा आवाज सारखा कानात घुमत होता आणि त्यातच मोठमोठ्या घंटांसारखा आवाज आला. आवाज विनूचाच होता, पण किती मोठा आणि किती रागीट. मला आधी काही कळलेच नाही. तो सारखा एकच वाक्य म्हणत होता, तू मला मारलेस, तू मला मारलेस. नाही नाही मी म्हणत होतो, पण तो ऐकतच नव्हता. नाही 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 मी नाही मारले, मी ओरडलो. नंबर 302 परत ऑफ झाला. हा अटॅक खूप दिवस टिकला. त्याच्या या स्वप्नात जाण्याचा वर्णनाचा काय अर्थ लावावा हे कळत नाही. त्याची आई विनू ही माणसे मेलेली आहे ते त्याला अव्यक्तपणे माहीत होते का? त्याला तोच जबाबदार होता हे त्याला मनोमन माहीत होते का? तसं असेल तर ही पारंपरिक अपराधी भावना अशी विलक्षण स्वरूपात त्याच्यासमोर उभी राहणे शक्य आहे. ऑब्जेक्टिफिकेशन नंतर पर्सनिफिकेशन आणि प्रोजेक्शन हे साधे स्पष्टीकरण होऊ शकेल, पण मग त्याला तळघरात लाल प्रकाश दिसला होता ते काय? आणि डॉक्टर गद्रे व कमल दोघांना काहीतरी खास अनुभव आला होता, तो कसला? मी माझा फोटो त्याच्याजवळ बरेच दिवस दिलेला आहे, पण त्याचा त्याने अजून तरी उपयोग केलेला अजून तरी दिसत नाही. जोपर्यंत त्याच्या शारीरिक गरजा भागत आहेत, जोपर्यंत त्याचा मेंदू प्रकर्षाने काम करीत आहे, अशी मला शंका येते. त्यासाठी जे करायला हवे ते करणे योग्य आहे का? ती सुद्धा एक प्रकारची शॉक ट्रीटमेंट होणार नाही का? पण हा विचार चूक आहे. माझ्या मनात त्यासंबंधी तीव्र उत्कंठा जागृत झाली आहे व त्यासाठी योजाव्या लागणाऱ्या अघोरी इलाजाचे मी मनाशी समर्थन करीत आहे की आता काहीही साधक बाधक विचार मनात आले तरी मी शेवटी ते करणारच. या वाटेवर इतक्या अंतरावर आल्यावर हा तपास अर्धाच कसा सोडता येईल? डॉक्टर CKO. मी ती दोन्ही चित्रे फाडून टाकली. त्या वाटेला मला परत जायचे नव्हते. नाही, बाबा माझ्याशी बोलत नव्हते, पण आता आम्ही जेवायला एकदम बसायला लागलो. त्यांची भीती हळूहळू कमी वाटायला लागली. आधी ते माझ्या प्रश्नांना उत्तरच द्यायचे नाहीत, पण मी एखाद्या वेळी एकदम मान वर केली तर मला दिसायचे की ते माझ्याकडे टक लावून पाहत असायचे. एखाद्या वेळी ते स्वतःशीच मान हलवायचे, डोळे मिटायचे, दिवस गप्प बसायचे, पण मग ते माझ्याशी थोडे थोडे बोलायला लागले. मी वाचायला पुस्तक मागितले तेव्हा ते एकदम म्हणाले, तुला काय वाचता येणार आहे? मी म्हणालो, मला ताईने शिकवले आहे. यापुढे बरीचशी पाने तो बाबांसंबंधी लिहित बसला. मला आता त्यात गोडी नव्हती. त्या दोघांचे संबंध व्यवस्थित होताच त्याच्या मनावरचा ताण गेला व तो अगदी सामान्य मुलासारखा वागू लागला. त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्याची एक आत्याबाई त्याच्याजवळ होती. ती या घरात केव्हा आली त्याला विचारण्यात अर्थ नव्हता. स्वतःशीच चडफडत मी हे त्याची निरर्थक कागद उलटत राहिलो, पण लवकर तिचे नाव आले, डॉक्टर CKO. बाबांना त्या दिवशी एकदम बरे वाटेनासे झाले. हल्ली ते खूप दमल्यासारखे वाटत होते. मी त्यांची घरातली सगळी कामे करत होतो. त्यांना बरे वाटेनासे झाले की त्यांचे माझ्याशी बोलणे बंद होईल, पण हल्ली कितीतरी दिवसात ते माझ्यावर अगदी रागावले नव्हते. माझेच चुकले बाळ, माझेच चुकले असे कितीतरी वेळी स्वतःशीच म्हणायचे, पण मी त्यांना कधी विचारले नाही. त्या दिवशी त्यांनी कोणाला तरी पत्र लिहिले आणि 2-3 दिवसात एक जाडजूड गलेलठ्ठ बाई आमच्याकडे येऊन उतरली. मला बाबांनी सांगितले की या तुझ्या भीमा आत्याबाई. मी म्हणालो, ह्या तुमच्या कोण? ते म्हणाले, ती माझी बहीण, जशी तुझी ताई होती तशी. मला आत्याबाई आवडल्या नाहीत. मला नाही वाटत त्यांनी ताईसारखी कोणा लहान मुलाला जवळ घेतली असेल. त्या खूपच लठ्ठ होत्या. त्यांचे डोळे अगदी लहान काळे काळे होते. त्या कधी हसायच्या म्हणून नाहीत, माझ्याशी तर बोलायच्याच नाहीत. आता बाबा अगदी निजून राहिले होते. रोज डॉक्टर घरी येत होते. एके दिवशी सकाळीच बाबांनी मला त्यांच्याजवळ बोलावले व ते म्हणाले, बाळ, मी आता जाणार आहे इथून. कुठे? मी विचारले. ते डोळे मिटून म्हणाले, मला डॉक्टर दवाखान्यात नेणार आहेत, पण मी परत घरी येणार नाही. तुम्ही कुठे चाललात? मी त्यांना परत विचारले. बाळ, तुझी आई विनू हे सगळे गेलेत ना, तिकडेच मी जाणार आहे. मला एकदम कसेसेच झाले. तिकडे गेले की परत कधी कोणी भेटत नाही हे मला कळले होते. बाबा, तुम्ही नका जाऊ. मी त्यांना म्हणालो, मी आता मागच्यासारखा नाही ना करत, तुम्हाला राग नाही ना येत? बाबा काहीच बोलले नाहीत, फक्त त्याने डोळे मिटून घेतले. त्या संध्याकाळीच त्यांना डॉक्टर घेऊन गेले. जाताना बाबा आत्याबाईंना एवढेच म्हणाले, भीमा, त्याच्याकडे लक्ष दे बरे का?
बाबा परत आलेच नाहीत. मी आत्याबाईंना विचारले तर त्या काहीच सांगायच्या नाहीत. जास्त विचारले तर रागवायच्या. तू काय लहान आहेस का हे न समजायला? चांगला घोडा वाढला आहेस की, त्या म्हणायच्या. मी परत माझ्या खोलीत बसायला लागलो. बाबा, जरा कुठे तुमच्याशी बोलायचे कळायला लागले होते तर तुम्हीही गेलात. सगळी गेली. आई, विनू, ताई, बाबा. मला तेवढे एकट्याला मागे ठेवले. मी कोणाशी बोलू आता? मी आत्याबाईंना खरेच काही करणार नव्हतो. ताई, बाबा, खरेच. पण मला त्या घरातही हिंडू फिरू देईनात. बाहेरच्या खोलीत, वरच्या खोलीत नवी नवी माणसं राहायला आली. मागच्या खोलीला आत्याबाईंनी गजाचे दार लावले आणि मला आत ठेवले. सकाळ संध्याकाळी एक एक जाड भाकरी गजातून आत टाकायच्या. मला किती गारगार वाटायचे, थंडी वाजायची. पण मी किती ओरडलो तरी कोणी यायचे नाही. बाबा, तुम्ही माझी काळजी घ्यायला सांगितली होती ना हो त्यांना, मग असे का वागत होत्या हो? एकदा बाहेर खूप हसणे चालले होते. माझे पोट दुखत होते, खूप दुखत होते. सकाळपासून ओरडून ओरडून घसाही दुखत होता. कोणी येत नव्हते. मी खालची एक फरशी काढली व सारखा गजावर आपटायला लागलो. ठण ठण आवाज यायला लागला. त्या आवाजाने माझेच डोके दुखायला लागले. जरा वेळाने आत्याबाई आल्या. माझ्यावर केवढ्यांदा ओरडल्या. काय रे, धिंगाणा चालवला आहेस? बाहेर माणसे आली आहेत, कळत नाही का तुला? गप्पा बस पाहू. मी त्यांना किती सांगितले, माझे पोट दुखते, डोके दुखते, पाय गार पडलेत, मला वर ताईच्या खोलीत न्या, मी तिथे गप्प बसतो. त्या पिदी पिदी हसल्या. कसली ताईची खोली? गाद्या गिरद्या हव्यात का तुला? 2 वेळ खायला मिळते हेच भाग्य समज, असे त्या म्हणाल्या व गेल्या. बाबा असे का हो करत होत्या त्या? तुमचे घर होते ना हे. तुम्ही सुद्धा मला कोणत्याही खोलीत जायला नको म्हणाला नाहीत, मग या कोण? मी पुन्हा गजावर दगड आपटायला लागलो, आता जोराने. जरा वेळातच आत्याबाई परत आल्या. यावेळी त्यांच्याबरोबर आणखी कोणीतरी होते. मला अंधारात नीट दिसत नाही, पण कोणीतरी भला मोठा दांडगा माणूस होता. त्याचा आवाजही खूप मोठा होता. तो गुरगुरात म्हणाला, काय रे, गप्पा बसतोस का नाही? का देऊ 2 रट्टे? असे का करतात हे लोक? मी त्यांना फक्त म्हणत होतो मला वर जाऊ दे, मी गप्प बसेन, तुम्हाला त्रास देणार नाही. आत्याबाईंनी किल्ली त्याच्याजवळ दिली. त्याने दार उघडले व तो आत आला. मी तसाच दाराजवळ उभा होतो. त्याने फाडदिशी माझ्या तोंडावर एक फटका मारला. तो किती दांडकट होता. मी एकदम मागे पडलो, खाली पडलो होतो, तरी त्याने मला पायाने खूप मारले. मग मला तसेच फरफटत ओढत नेले व तळघराच्या दारातून आत ढकलून दिले. मला त्याचा राग यायला लागला होता. डोळे एकदम खूप दुखायला लागले. खूप मोठे झाल्यासारखे वाटले, खूप हलके झाल्यासारखे वाटले. वर हवेत तरंगत आहे असेच वाटायला लागले. सगळीकडे तांबडा लाल प्रकाश दिसायला लागला. डोक्यात घन घन असा आवाज यायला लागला. मी तळघरातल्या फरशीवर वेडावाकडा पडलो होतो, पण खालच्या गार पाण्याकडे माझे लक्ष नव्हते. तो व आत्याबाई काहीतरी मोठ्या मोठ्याने सांगत होते, पण त्यांचे शब्दही मला ऐकू येत नव्हते. काहीतरी ओरडून तो दार बंद करायला लागला आणि मग मी त्याला म्हणालो, थांब, व खाली पडलो होतो. तो हळूहळू उठायला लागला. दारातच उभे राहून 2 जण माझ्याकडे पाहत होते. लाल भडक प्रकाशात त्या दोघांची उघडी तोंडे दिसत होती. मग काहीतरी ओरडत 2 जण पळून गेले. मी हळूहळू वर गेलो. मला खरे तर माझ्या म्हणजे ताईच्या खोलीत जायचे होते, पण घरात इतका बदल झाला होता की मला वाटच सापडेना. मोठ्या हॉलमध्ये लाकडी पार्टिशन घातली होती. नवे जिने दिसत होते. मी कसा तरी वरच्या जिन्यावर पोहोचलो व ताईच्या खोलीकडे गेलो. दार उघडले व आत पाय टाकणार तोच आतून कोणीतरी खूप मोठ्याने किंचाळले. कॉटवर एक बाई उठून बसली होती. तीच मोठमोठ्याने ओरडत होती. मी गडबडलो व मागे फिरलो. हे आहे तरी काय? आमच्या घरचा हा गोंधळ कोणी केला? ही सारी माणसे कोण? आमच्या घरात अशी काय सगळीजण राहत होती आणि माझ्या घरात येऊन मलाच मारत होती लाथा बुक्क्यांनी? मी काय केले होते? मी काय केले होते? हे काय? असे का? का? मी आत्याबाईंना शोधायला लागलो. सगळ्या खोल्या उघडून बघितल्या. सगळीकडे नवे नवे सामान दिसत होते. काही खोल्यात माणसेही होती. ती मला पाहिले की ओरडायची. असे करत करत मी परत खाली आलो व पुढच्या दिवाणखान्यात आलो. खूप मोठे टेबल मांडले होते व त्याभोवती 13-14 माणसे जेवायला बसली होती. त्यात आत्याबाई होत्या व मला मारणारा माणूसही जवळच बसला होता. सगळे माझ्याकडे डोळे वटारून पाहायला लागले. आत्याबाई जवळचा माणूस रागारागाने खुर्चीवरून उठला. मला त्याचा इतका राग आला होता, इतका राग आला, इतका की पुन्हा लालभडक उजेड दिसायला लागला. तो माणूस जागच्या जागी थांबला व मग खाली जमिनीवर आपटला.
वेडावाकडा धडपड करायला लागला, ओरडायला लागला व मग एकदम त्याच्या चिंधड्या उडाल्या। लाल पांढरे पिवळे असे काहीतरी त्याच्यातून बाहेर आले। लोक ओरडायला लागले, बायका रडायला लागल्या। आत्याबाई तेवढ्या माझ्याकडे मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पाहत होत्या। मला ताईच्या खोलीत न्या, मला ताईच्या खोलीत न्या, मी म्हणत होतो। एक म्हातारा कापत कापत माझ्याजवळ आला व म्हणाला, तुला माहीत आहे का ती खोली? हो, मी म्हणालो। मग चल, तो म्हणाला व मी त्याच्या बरोबर वर आलो। ताईच्या खोलीतली बाई पळून गेली होती। मी कॉटवर जाऊन निजलो। तुला आणखी काही हवे का? तो म्हणाला, हो, मला पांघरायला द्या, मला थंडी वाजते, मी त्याला सांगितले। त्याने 2 चादरी माझ्या अंगावर टाकल्या व मी एकदम झोपलो। बाबा, ताई, तुमची सारखी सारखी आठवण येते हो, असे मला एकट्याला सोडून कुठे गेलात? मी कितीतरी वेळ झोपलो। जाग आली तेव्हा खोलीत खूप माणसे जमली। किती जणांनी प्रश्न विचारले, मला काहीच सांगता येईना। मी सारखा विचारित होतो, आई कुठे आहे? बाबा कुठे आहेत? विनू कुठे आहे? ताई कुठे आहे? मला कोणी रागवले नाही। सारखे दोघेजण माझ्याजवळ बसून असायचे। कितीतरी दिवसांनी मला इथे आणून ठेवले। मी कुठे आहे? घरी का नाही? ही जागा आहे तरी कोणती? मला कोणी त्रास देत नाही, मला कोणाचा राग येत नाही। पण हे नवे डॉक्टर सारखे सारखे प्रश्न कशाला विचारतात? त्यांना ताईची, विनूची, बाबांची, सगळ्यांची एवढी माहिती कुठून मिळाली? मला माझ्या घरी का जाऊ देत नाहीत? मला खरे शांत झोपायचे आहे, काही नको असे वाटत आहे। तर मग या मार्गाने तो इथे दाखल झाला। नुसत्या ऑफिसच्या कागदपत्रावरून ही कल्पना कशी आली असती? त्याच्याच तोंडून किंवा हातून म्हणा, सर्व प्रसंग जेव्हा उघडकीस आले तेव्हा या करुण प्रकाराची मला कल्पना आली। त्या भीमा आत्याबाईने त्याचे घर ताब्यात घेतले, तिथे काहीतरी व्यवसाय सुरू केला। याची अडचण व्हायला लागताच त्याला एकाकी कोंडून ठेवले आणि मग याच्या रागाचा स्फोट झाला। तिने काहीतरी गल्लत करून लोकांचे साक्षी पुरावे घेतले, त्याच्यावर केस करवली, कोर्टात तो वेडा ठरवला व त्याची रवानगी इथे झाली। असा प्रकार खूप ठिकाणी चालत असेल। आपल्याला किवई येते, पण आपले हात कायद्याने बांधलेले असतात, आपण काय करू शकणार? पण तरीही माझा मूळ प्रश्न अनुत्तरितच राहिला, उलट जास्त प्रकर्षाने माझ्यासमोर उभा राहिला। त्याच्यात हा कसला बदल होतो? त्याच्या वर्णनाचा शब्दशः अर्थ घ्यायचा असं म्हटले तर अंगावर काटा उभा राहतो। दुसऱ्याच्या मनात प्रवेश करायचे 2 मार्ग तर त्याला सरळ उघडे आहेत। एक, सर्वसाधारणपणे तो जवळ असलेल्या कोणाच्याही मनात निद्रावस्थेत प्रवेश करू शकतो आणि त्याच्या आईच्या व विनूच्या भेटीचे वर्णन खरे असेल तर या शक्तीला स्थल कालाची, जीवनाची सुद्धा काहीही मर्यादा नाही। आणि हे सारे एका साध्या फोटोच्या सहाय्याने। किती सोपी गोष्ट, हस्तगत झाली तर केवढी प्रचंड शक्ती। दुसरा प्रकार, ज्याला तो लाल उजेड म्हणतो, तो तर याहूनही भयान वाटतो। हे एक प्रकारचे टेलिकायनेसिस वाटते। त्याच्यासमोर दारे खिडक्या नाहीशा होतात, समोरच्या कोणाच्याही तो चिंधड्या उडवू शकतो। पण मला भिण्याचे कारण नाही, तो माझ्याशी आदराने वागतो व मला सारे काही कळले आहे याची त्याला कल्पना नाही। गोडीगोडीने घेतले तर त्याच्याकडून हा फोटोचा प्रकार हस्तगत करणे कठीण नाही। त्याच्यासारखा अडाणी, अर्धवट, वेडपट माणसाला या दिव्य शक्तीचा काय उपयोग आहे? पाहू। डॉक्टर CKO। आज जेव्हा त्या डॉक्टरांना भेटलो तेव्हा लिहायला कागद मिळाला। 4-5 दिवस कागदच नव्हता, सगळे कागद पाहतो ते भरलेले। मग लिहायचे कशावर? वॉर्डरला सांगितले। तो म्हणाला, साहेब राऊंडला आले की त्यांना सांग। मग त्यांना सांगितले। मला त्यांनी त्यांच्या खोलीत बोलावले। मला विचारत होते, एवढे काय लिहितोस? मी म्हणालो, लिहिले की बरे वाटते। ते म्हणाले, लिहून ठेवतोस, तुझे कोण वाचणार आहे? मी हसत हसत त्यांना सांगितले, माझ्याशिवाय कोणाला ते कळणारच नाही। त्यांनी मला एक कागद दिला। हे तुझेच लिहिणे आहे, वाच बरे। ते म्हणाले। मला काहीच कळेना। कागदावर वेड्या वाकड्या रेगा होत्या, एक अक्षरही लिहिलेले नव्हते। हे असे कसे झाले? मला ते सारखे प्रश्न विचारत होते। त्यांना कसे कळले की मी चित्र असे धरले की मला कुठेतरी जाता येते? मला त्यांनी एक चित्र दिले व ते तसे धरायला सांगितले, पण मी त्यांना म्हणालो अंधार पाहिजे। आणि मी त्यांना हेही सांगितले की मी ताईजवळ कबूल केले आहे की आता मी कोणाच्याही स्वप्नात जाणार नाही। मग ते कितीतरी वेळ गप्प बसले। मग त्यांनी विचारले, हा तांबडा प्रकाश कसला दिसतो तुला? मला वाटले आता मला ते या खाकी कपड्यातल्या माणसासारखे रागवणार आणि मारणार। मी म्हणालो, नाही, काही नाही। मग ते आणखी खूप वेळ गप्पच बसले। मग त्यांनी मला हा कागद दिला। ते मला रोज रोज प्रश्न विचारतात। मी त्यांना सांगितले की मला काहीही नको, फक्त एकट्याला राहू द्या, मला काही विचारू नका, मला काही माहीत नाही। पण ते ऐकतच नाहीत, रोज रोज चित्रे देतात, बघायला सांगतात।
काहीही उपाय चालत नाही. एकतर त्याला खरोखरच आठवत नसावे किंवा तो मुद्दाम माझ्यापासून लपवून ठेवत असावा. पण इतकी बुद्धी त्याला असेल का याची मला शंका वाटते, कारण प्रत्यक्ष त्याला काय करता येते याचीही त्याला कल्पना नाही. पण असे अपयश पत्करून चालणार नाही. मला रात्रंदिवस त्याच्याशिवाय इतर काहीही सुचत नाही. जगावरील प्रभुत्वाची किल्ली माझ्या इतकी जवळ आलेली आहे आणि केवळ त्याच्या आळमुठेपणामुळे ती माझ्या हाती लागत नाही. हे चालणार नाही. आज सरकारी नियमावली नीट चाळून पाहिली. त्यात मेडिकल ऑफिसर म्हणून मला काय अधिकार आहेत हे नीट वाचले. सर्व नियम जर व्यवस्थित वाचले तर असे दिसते की काही खास केसेसमध्ये पेशंटला निरीक्षणासाठी काही दिवस एका बाजूला ठेवण्याचा मला अधिकार आहे आणि तशी एक जागा कंपाऊंडमध्ये आहे. जरा अंधारी आणि ओलसर आहे, पण फक्त काही दिवसाकरिता. बरेच दिवसात वॉर्डमध्ये बदली झाली नव्हती. त्या सुमारास मी नंबर 302ला या वॉर्डमधून 2 दिवस दुसरीकडे, मग आणखी 2 दिवस तिसरीकडे असे हलवायला सुरुवात केली. मग ज्यावेळी बदल्या झाला त्यावेळी त्याला माझ्याच खोलीत ठेवले आणि मग संध्याकाळी त्याला तिकडे नेले. तो कुठे आहे आता कोणालाच माहीत नव्हते आणि त्याचाच एक फोटो त्याच्या कागदाच्या गट्ट्यात ठेवून दिला. त्याला जराशी शंका आली, पण मी त्याला समजावून सांगितले की इथे त्याला कोणीही त्रास द्यायला येणार नाही व त्याला शांतपणे वेळ काढता येईल. मला घाई केली पाहिजे, वेळ फारसा नाही. 1-2 दिवस सरळ मार्गाने काम होते का पाहिले. नाहीतर तसा मी खरोखर निष्ठुर मनाचा नाही, पण प्रश्न केवढा मोठा आहे नाही का. पाहू. डॉक्टर CKO. मला परत इथे कशाला आणून टाकले. मला ही खोली आवडत नाही. सारखा कसला तरी टपटप आवाज येत असतो. सारखा गार वारा सुटलेला असतो. कसला तरी घाण वास सुटलेला असतो. मला ही खोली नको, मुळीच नको. डॉक्टर येतात दररोज 2दा-3दा येतात. त्यांनी आज एक चित्र दिले. माझ्या खोलीतच मी तो पिंजरा ठेवला आहे. रात्री 8ला मी त्याच्या दुधात पावडरचा अगदी लहानसा भाग घालतो व गुंगीने ते खाली पडले की त्याच्याकडे रात्र पाहत राहतो. केव्हा तरी कंटाळून त्या मांजराचा फोटो पाहिलाच. दुसऱ्या दिवशी 10च्या सुमारास ते झाले. गुंगीच्या मला खाली ते मांजर झोपले होते. नेहमीसारखा 4 पायांची व्यवस्थित घडी करून वर मान वळवून ठेवल्यासारखा त्याचा पवित्रा होता. मला वाटले ते लवकर गुंगीतून बाहेर आलेच नाही. इतर सर्व लोक त्याच्या तावडीतून सुटले, कारण ते झोपेतून झटकन जागे झाले. पण आता नाही. झोपेतच त्याच्या अंगावरचे केस ताठ उभे राहिले. शेपूट जाड झाली. त्याच्या पाठीला बाक आला व तोंडून अर्धवट फिस असा शब्द आला. पण तेवढेच पिंजऱ्यात एकदम हालचाल दिसली. क्षणभर वाटले मलाच भास झाला, पण तो भास नव्हता. एक राठ काटेरी लालसर नख्यांचा पंजा सप्प दिशी त्याच्या पाठीवर बसला व त्याचा चेंदा मेंदा झाला. वास्तविक मला या अनैसर्गिक प्रकाराची भीती वाटायला हवी होती. उद्वेग वाटायला हवा होता. तिटकारा यायला हवा होता. पण एका नव्याच लालसेने माझे मन उत्कंठित झाले. आज ना उद्या हीच शक्ती माझ्या हातात आली तर. अजून मला तो फोटो कसा धरायचा, त्यात कसे पाहायचे हे तो दाखवत नाही. पण मी आता फार वेळ संयम पाळणार नाही. डॉक्टर CKO. डॉक्टर हे आता पहिल्यासारखे वागत नाहीत. मी काही सांगायला लागलो तर ओरडतात. त्यांना एकच गोष्ट हवी आहे, चित्रात कसे पाहायचे, चित्र कसे धरायचे. मी त्यांना किती वेळ तरी सांगतो की ती गोष्ट मला मोठ्याने कधीच सांगता येत नाही, पण त्यांचे आपले एकच. या टप 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 आवाजाने आणि घाणेरड्या वासाने डोके दुखायला लागले आहे. मला आताशी संध्याकाळी काहीच खायला देत नाहीत आणि सकाळी देतात त्यालाही चव नसते. काल आणि आज दोन्ही दिवशी मी खाल्लेले सगळे अन्न भडाभडा बाहेर आले. पाणी हवे होते तर कुठे पाणीच नाही. मी त्यांना सांगायला गेलो तर म्हणाले, मला आधी चित्राचे सांगा मग पाणी. मी त्यांना सांगत होतो, माझा घसा कोरडा पडला आहे, मला बोलता येत नाही, मला पाणी द्या. पण नाही, ते ऐकायलाच तयार नव्हते. आधी चित्राचे सांग. आता त्यांना चित्राचे कशाला माहिती करून घ्यायचे आहे. ताई म्हणाली होती की ती फार वाईट गोष्ट आहे. चांगली माणसे तसे करीत नाहीत. ताई तूच सांग. मी हे कोणाला सांगायचे नाही ना, कोणाला दाखवायचे नाही ना. पाणी पाणी, मला पाणी का देत नाहीत, असे का करतात. टप टप पाण्याचा आवाज येत होता. पण माझ्या ध्यानात आले हे पाणी पडत आहे. पण माझ्या ध्यानात आले हे पाणीच पडत आहे. मी मागे अंधारात गेलो. तिथे खरंच खूप पाणी जमले होते. खरे म्हणजे त्याला अगदी वाईट वास येत होता. पण मला इतकी तहान लागली होती की मी त्यातलेच पाणी प्यायला घेतले. जरा वेळ बरे वाटले व मग परत पोटात कसे कसेच व्हायला लागले. मला उभेही राहता येईना. सगळे गोल गोल फिरते असे वाटायला लागले. हातपाय दुखायला लागले. मी तसाच धाड दिशी खाली पडलो.
मी परत डोळे उघडले तेव्हा मी खुर्चीवर होतो, पण मला माझे हात पाय हलवता येईनात. मी पाहिले की मला खुर्चीला कोणीतरी बांधले आहे. का बरे असे करतात? मी कोणाला काही त्रास दिला नाही, मग असे का? खोलीत डॉक्टर आले. मी त्यांना म्हटले, मला सोडा. पण त्यांचे डोळे लाल लाल झाले होते. ते मलाच रागवले. म्हणाले, तू मला सांगत का नाहीस? त्याशिवाय मी तुला सोडणार नाही. मला आता कळले, त्यांनीच मला बांधून ठेवले होते. मला आता त्यांचा खरा राग यायला लागला. मला एक गोष्ट माहिती आहे, मला मारणारी, तळघरात कोंडणारी, हातपाय बांधणारी माणसे वाईट आहेत. नाही, मी त्यांना सांगितले, मी तुम्हाला काही सांगणार नाही. रागाने हातपाय आपटीत ते निघून गेले. मी कितीतरी वेळ तसाच पडून राहिलो. सगळ्यांचाच मला आता राग यायला लागला होता. डोक्यात परत भनभन व्हायला लागली होती. परत डोके एखाद्या फुग्यासारखे मोठे आणि हलके वाटायला लागले होते आणि सगळीकडे लाल लाल उजेड दिसायला लागला होता. माझ्या हाताला बांधलेल्या दोऱ्यांकडे मी पाहिले. हात जरासा हलवताच त्या गळून खाली पडल्या. पायही मोकळे झाले. मी उभा राहिलो. हातापायांना कळ लागली होती. पोटात, डोक्यात, पाठीत सगळीकडे दुखत होते. मी तसाच चालत पुढे आलो. दार मला अर्धवटच दिसत होते, पण दारापाशी येताच ते धाड आवाज करत खाली पडले. मी बाहेर आलो. मला या डॉक्टरांना भेटायचे होते. त्यांना विचारायचे होते की आता तुम्ही माझ्याशी असे का वागतात? मी इकडे तिकडे पाहिले. आधी एक खूप उंच भिंत दिसत होती, पण नीट पाहताच त्या भिंतीतूनही मला त्यांचे घर दिसले. त्यांची खोली दिसली. ते खुर्चीवर बसले होते. मी तिकडे निघालो. भिंतीजवळ येताच मधले खूप मोठे दगड, माती सगळे धाड खाली पडले. मी त्यांच्या घराकडे निघालो. त्यांच्या फाटकाजवळच एक खूप मोठा कुत्रा उभा होता. मला पाहताच त्याचे शेपूट पायात गेले व कुई असा आवाज करून तो जमिनीवर सपाट निजला. मी डॉक्टरांच्या खोलीत पाय ठेवला आणि मग त्यांनी माझ्याकडे वळून पाहिले. ते एकदम ताड दिशी उठून उभे राहिले. मागची खुर्ची धाड दिशी मागे पडली. त्यांचे तोंड एकदम कसे तरी झाले. नाही असे काहीतरी ते बोलत होते. बोलण्यासाठी मी तोंड उघडले तोच त्यांनी आपले हातांनी डोळे झाकून घेतले. डॉक्टर, मी म्हणालो, आताशी असे का वागायला लागला आहात? त्यांचे सगळे अंग एकदा थरथर कापले व मग ते एकदम खाली पडले. पण मला ते व्हायला नको होते. त्यांना काहीही इजा करायची माझी इच्छा नव्हती. त्यांनी आजवर मला किती चांगले वागवले होते. नाही, त्यांना काही व्हायला नको. डॉक्टर उठा, खुर्चीवर बसा. मी म्हणालो. त्यांनी डोळे उघडले. इकडे तिकडे न पाहता ते सरळ खुर्चीवर बसले. त्यांचे डोळे सरळ समोरच्या भिंतीवर होते. ते माझ्याकडे पाहिनातच. पुन्हा काही बोललो तर पुन्हा त्यांना त्रास, म्हणून मी आलो होतो तसाच त्या खोलीतून बाहेर पडलो व माझ्या खोलीत येऊन बसलो. आता काय लिहायचे? डॉक्टर परत येणार नाहीत. मलाही कंटाळा आला आहे. कागद चाळत बसलो तर आतून एक चित्र खाली पडले. हे मी आजवर पाहिले नाही. हा कोण आहे? आता तांबडा प्रकाश कमी झाला आहे. मी आता पडणार आहे. हे चित्र घेऊन पुरे झाले. एका सरकारी मेंटल हॉस्पिटलमध्ये तारीख 19 ते 20च्या रात्री काही विलक्षण प्रकार घडले. त्यामुळे सर्वत्र इतकी खळबळ उडाली की खरे काय झाले याचा शोध लावण्यासाठी शेवटी न्यायाधीश गडकरी यांचे 1 मॅन इन्क्वायरी कमिशन नियुक्त केले गेले. त्यांनी काढलेल्या निष्कर्षातील काही महत्त्वाचा भाग. कमिशन पुढे बरेचसे कागदपत्र आले आहेत. त्यातील डॉक्टर CKO यांनी स्वतः ठेवलेली रोजनिशी, त्यात टाचण करून ठेवलेली डॉक्टर गद्रे व सौ गद्रे यांची 2 पत्रे व एका विवेक्षित हस्ताक्षरातील काही मजकूर हे महत्त्वाचे आहेत. ज्याला डॉक्टर CKO पेशंट 302 असे संबोधतात त्याचे नाव त्र्यंबक वासुदेव जोशी असे होते. हा नंबर 302 पार बेपत्ता झाला आहे. आजची परिस्थिती अशी आहे. डॉक्टर CKO यांच्या मेंदूवर काहीतरी विलक्षण परिणाम झाला आहे. रोजच्या आयुष्यात ज्याला इनिशिएटिव्ह असे म्हणता येईल तीच नाहीशी झाली आहे. जो कोणी जे सांगेल तसे ते करतात. कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे त्यांना शक्य होत नाही. स्वतः तर ते एक शब्दही बोलत नाहीत. तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी झाली आहे. त्यांच्या मताप्रमाणे त्यांची अवस्था टोटल रिग्रेसिव्ह स्टेज अशी आहे. पण त्यात सुधारणा होण्याची त्यांना किंचितही आशा नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते तसेच राहणार आहेत.
आता हा नंबर 302 त्र्यंबक वासुदेव जोशी याचा फोटो फाईलला आहे व या फोटोवरून डॉक्टर व सौगत्रे यांनी तोच त्र्यंबक हे ओळखले. गेल्या काही दिवसात नंबर 302 व डॉक्टर CKO यांच्यात काहीतरी विशेष स्वरूपाचा संबंध प्रस्थापित झाला होता असे अनुमान निघते. त्याच्या खोलीत कागद आहेत की नाहीत हे पाहणे, त्याला आपल्या ऑफिसमध्ये वारंवार बोलावणे वगैरेवरून हे सिद्ध होते. पण या महत्त्वाच्या रात्री त्र्यंबक कुठे होता हे कोणीच सांगू शकत नाही. एकंदर पुराव्यावरून डॉक्टर CKO यांनी त्याची खोली अनेक वेळा बदलली व त्याचा माग लागू नये अशी बुद्धिपुरस्सर व्यवस्था केली असा आमचा ग्रह झाला आहे. त्या रात्रीच्या प्रकारात जी चौकशी झाली त्याचे कागद आमच्या समोर आहेत. प्रत्यक्ष माहिती असलेले दोनच लोक आहेत, एक गुरखा धनसिंग व दुसरा वॉर्डर दरवडे. धनसिंग हा कंपाऊंड वॉलच्या बाहेर होता व त्या रात्री 11च्या सुमारास त्याला काहीतरी आवाज ऐकू आला व तो या बाजूला आला. मोठ्या भिंतीला एक मोठे 7 फुटी भगदाड पडले होते व त्यातून कोणीतरी गेले असे त्याला दिसले. ताबडतोब तिथे जाण्याचे त्याचे कर्तव्य होते. तो 5-7 मिनिटे तिथे का रेंगाळला याचे त्याला समाधानकारक स्पष्टीकरण देता आलेले नाही. त्याची खात्यामार्फत चौकशी व्हावी व कर्तव्यात चुकारपणा केला याबद्दल योग्य ती कृती केली जावी अशी आम्ही शिफारस करतो. जवळजवळ त्याच सुमारास वॉर्डर दरवडे आपली शिफ्ट संपवून परत येत होता. त्याला काहीतरी लालसर प्रकाश दिसला व तो प्रकाश मागच्या बाजूला असलेल्या व आता पडीक झालेल्या शवगृहाकडे जात असल्यासारखा वाटला. दरवडेही जास्त तपास न करता आपल्या क्वार्टरकडे गेला. ही गोष्ट नवलाची वाटते. रात्रीच्या वेळी त्या बाजूस फिरकण्यास सर्वजण नाखुश असतात असे दिसते. या सुपरस्टिशनमुळे या चौकशीला एक महत्त्वाचा दुवा हाती लागला नाही असेच आमचे मत आहे. डॉक्टर CKO यांच्या बंगल्यातल्या आवारात एक अस्लेशियन कुत्रा रात्रीची राखण करत असायचा. हे जनावर उमदे व तिखट होते. सर्वांनाच त्याची अतिशय भीती वाटत असे दिसते. पण हा कुत्रा आता मेलेला आहे. त्या 20च्या सकाळी हा कुत्रा कंपाऊंडच्या जरासा आत ड्राईव्हच्या एका बाजूस मेलेल्या स्थितीत आढळला. पूर्ण तपासानंतरही त्याच्या मृत्यूचे कारण समजलेले नाही. एखादा मागमूस न राहणारे जहरी विष वापरले गेले असावे असा आमचा तर्क आहे. डॉक्टर CKO सापडलेल्या कागदावर काही जणांनी चौकशीत भर दिल्याचे आढळून येते. आमच्या मते हे सर्व लिखाण निरर्थक आहे. वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये असे लिखाण सापडू शकेल असे आम्हाला वाटते. भिंतीच्या पडलेल्या दगडाची शास्त्रीय पाहणी करावी. डॉक्टर CKO यांच्या काम करावयाच्या खोलीच्या दाराशी जे काही डाग पडले आहेत त्याचे पृथक्करण करावे. त्याचप्रमाणे त्या शवगृहात एका मोडक्या व जळक्या खुर्चीच्या आसपास काही द्रव पदार्थ सांडल्यासारखा दिसतो, त्याचेही पृथक्करण करावे अशा सूचना देण्यात आल्यासारखे समजते. ही गोष्ट फार नाजूक असते व त्याला मुदतही दीर्घ लागते असे कळते. पण आत्ताच्या पुराव्यावरून आमचा असा निष्कर्ष निघतो की त्र्यंबक वासुदेव जोशी पेशंट नंबर 302 याच्यात व डॉक्टर CKO यांच्यात काही कारणाने सख्य उत्पन्न झाले. डॉक्टर CKO यांची आपल्या इतिहासाबद्दलची जिज्ञासा ध्यानात येताच नंबर 302ने आपल्या सुटकेसाठी त्यांचा उपयोग करून घ्यावयाचे ठरवले. वेळोवेळी कागदावर काही काल्पनिक प्रसंग चितारून त्याने डॉक्टर CKO यांची फसवणूक केली व त्यांच्या मार्फत स्वतःला सोयीस्कर अशा खोलीत आणवले. योग्य अशी संधी साधून त्याने कंपाऊंडची आधीच जुनी झालेली भिंत उखडली. डॉक्टर CKO यांच्या घरात प्रवेश मिळविला व त्यांचा प्राण घेण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला केला. डॉक्टर CKO यांच्या मस्तकास एका बाजूस अशीच एक लहानशी जखम पाहावयासही मिळते. काहीतरी धोक्याची सूचना मिळताच नंबर 302 डॉक्टर CKO यांना तसाच सोडून फरारी झाला. मस्तकावरील या जखमेने डॉक्टर CKO यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली व त्यांचा बुद्धिनाश झाला. आम्ही अशी शिफारस करतो की नंबर 302 त्र्यंबक वासुदेव जोशी याचे संपूर्ण वर्णन फोटोसहित प्रसारित करावे व त्याचा कसून तपास करावा. नंबर 302 हा एक रानटी, असंस्कृत, धोकेबाज व हिकमती माणूस आहे. तो मोकळा राहिल्यास समाजाला फार मोठा धोका उत्पन्न झाला आहे. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.